मामा सर्वांचे सुपरिचित असे हरिभक्तपरायण किसनबाबा विषय, त्याचप्रमाणे आत्मोन्नती, विश्वशांती, अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा भजन प्रेमी मंडळ वाघिवली यांच्या विद्यमाने हा गेले कित्येक वर्षापासून कधी सिद्धांतबोध, ज्ञानेश्वरी, दासबोध, हरिविजय अनेक वेळा तर श्रावण महिन्यानिमित्त किंवा श्रावण मासानिमित्त हा 1 महिन्याचा पारायण विधी या ठिकाणी उपकृत दरवर्षी आहे. आणि याही वर्षी पण अगदी अमावस्येच्या आतच आपली समारोप या ठिकाणी ग्रंथाचा होत असतो. पण यावर्षी थोडं आपण मागे घेतलं आणि योगायोगात नाही का रविवारच्याच मुहूर्तावर आपण आज या हरिविजय नावाच्या ग्रंथाचा समारोप करत आहोत. आम्ही आपण सर्व भाग्यवान आहोत, कारण आपल्याला किसनबाबा या ठिकाणी जे वाचन केलं त्याचा लाभ आधी मध्य नाही पण अंतिका होईना, पण आपल्याला त्याचा थोडाफार लाभ झालेला आहे. तुम्हा सर्व मंडळीचा आम्हाला दर्शन झालं याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही. आणि हा जो ग्रंथ आहे श्रीधर स्वामीकृत 36 अध्याय आहेत. फार सुंदर असा हरिविजय नावच त्याचं हरिविजय आहे. ज्याचा विजय आहे तो श्रीधर स्वामींचाच आहे. रामविजय, पांडव प्रताप म्हणजे पांडव विजय थोडक्यात सांगायचं तर हे जे श्रीधर स्वामी आहेत तर त्या ग्रंथाचा शेवट करताना ते आवर्जून अगदी संप्रदायाचा उल्लेख करतात की म्हणजे माझा आनंद संप्रदाय आहे. संप्रदायाची परंपरा ते आवर्जून सांगतात. नाहीतर सर्वसाधारणपणे कोणताही जो लेखक आहे तर तो संप्रदाय सांगेलच असं नाही. पण श्रीधर स्वामींनी हे एक जगावर केलेले उपकारच आहेत. आणि इतकी सुंदर त्यांची ग्रंथरचना आहे की सहज सामान्य व्यक्तीला सुद्धा ते सहज उमगेल अशा पद्धतीने त्यांनी ही ग्रंथरचना ओवीबद्ध रूपाने केलेली आहे. आणि हरिविजय म्हणजे हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आणि भगवान श्रीकृष्णाचा कसा कोणत्या प्रकारे कुठल्या दैत्याला मारून कुठल्या योगावर विजय मिळवलेला आहे याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हरिविजय ग्रंथ. की जसे त्यांनी म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते त्या वेळेला मी अवतार घेत असतो. आणि त्याच न्यायाने भगवंताने कशा पद्धतीने द्वापारयुगात अवतार घेतला त्याची एक सुंदर उदाहरण म्हणजे हरिविजय. नाही का की जेव्हा ते तुरुंगामध्ये जन्माला आले तर जन्माला येताना ते 8 वर्षाचे होते. 8 वर्षाचं ते बाळ होतं. मयूरपिच्छधारी होतं. सुदर्शन चक्र हातामध्ये होतं आणि पितांबर परिधान केलेलं असं एक सुंदर गोंडस 8 वर्षाचं बाळ तिथे बंदीखान्यामध्ये जन्माला आलं.
आणि त्या बाळाकडं पाहिल्यानंतर वसुदेव देवकीचं पारणंच फिटलं. म्हणजे पारणं फिटलं म्हणजे त्यांचे डोळेच बंद झाले. आणि डोळे बंद झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे आता आपण डोळे बंद केले तर आपल्याला समोर काय दिसेल? अंधार दिसेल. पण त्यांनी डोळे मिटल्यानंतर सुद्धा जो डोळे उघडे असताना जो प्रकाश होता त्याच्यापेक्षा कोटीपटीने प्रकाश त्यांना पाहायला मिळाला. आणि त्या प्रकाशामध्ये ते बाळ डोळे मिटल्यानंतर सुद्धा दिसायला लागलं असं. पण त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटल्यानंतर जेव्हा त्यांची जी वृत्ती आहे ती निवृत्ती झाली, जेव्हा वसुदेव देवकीची जी वृत्ती आहे ती शांत झाली, चित्त त्यांचं शांत झालं. आणि चित्त शांत झाल्यानंतर म्हणजे तेची संत नाही का, ज्याचे मन झाले शांत. तर जेव्हा त्यांच्या मनाचं चित्ताचं पारणं फिटलं आणि मग ती थोडी शुद्ध झाली आणि मग देवकीने भगवंताला विनंती केली. कारण तिला आतापर्यंत 6 बालकं मारल्याचा अनुभव, 6 बालकं मारल्याचा तो प्रसंग तिच्या सतत रात्रंदिवस डोळ्यासमोर उभा होता. ते दुःख आणि ती विव्हलता, बाळ मारल्याची जी विव्हलता ती तिला सतत सतावीत होती. आणि आता हे डायरेक्ट 8 वर्षाचं बाळ जन्माला आल्यानंतर, ते सुकुमार गोंडस बाळ पाहिल्यानंतर देवकीला असं वाटलं की आता हे बाळ सुद्धा आमच्या हातून जाणारच आहे. कारण आता कंसाला माहीत होईल, कंस येईल आणि माझ्या बाळाला वधेल, मारेल असं नाही का. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात की सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. म्हणजे हा जो जगजेठी भगवान श्रीकृष्ण हरिरूपाने या ठिकाणी अयोनी संभव आहे. कारण जे भगवंताचे जे अवतार आहेत ते सगळे अयोनीच आहेत. अयोनी संभव असा भगवंत इथे प्रगट झालेला आहे. आणि आता आपण त्याला लपवला पाहिजे. पण आपण समजा एक विषय की जो मणी आहे ज्याला आपण चिंतामणी म्हणतो, तर तो चिंतामणी तो एवढा प्रकाशमय आहे की तुम्ही त्याला कुठेही जरी लपवला, सोन्याच्या पेटीत जरी लपवला तरी त्या पेटीतून त्याचा प्रकाश बाहेर निघतो. तर तसं आता भगवंताला आपण लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो प्रकाशमय असल्यामुळं तुम्ही त्याला कुठेही लपवायचा प्रयत्न केला तरी तो लपू शकणारा नाही. कारण भगवंताचं प्रगटीकरण आहे. आपलं जन्माला येणं आहे, भगवंत हा प्रगट होतो आणि प्रगट झाल्यामुळं तो कुठेही लपला जाणार नाही, कुठेच लपला जाणार नाही. कारण त्याचं जे प्रागट्य आहे त्या प्रागट्यामध्ये 14 भुवनं आहेत. संपूर्ण विश्व त्याच्यात सामावलेलं आहे त्या प्रागट्यामध्ये. आणि त्याच्यामुळं मग आता भगवंताला कोणत्या विश्वात लपवायचं आपल्याला? कारण संपूर्ण विश्वच त्याच्या गर्भामध्ये आहे, उदरामध्ये आहे. मग त्याला आता आणखी कुठलं वेगळं स्थान आहे की त्या स्थानात आपण लपू शकतो? नाहीच असं आहे. आणि मग तिथे देवकीने विनंती केली भगवंताला की बाळा तू लहान हो. आणि मग भगवंत लहान झाले आणि भगवंतानेच वसुदेवाला आज्ञा केली की तुम्ही आता मला इथे टोपलीत घ्या आणि हे न्या, गोकुळामध्ये न्या. तिथे यशोदा प्रसूत झालेली आहे, तिला कन्या झालेली आहे आणि तुम्ही मला तिथे नेऊन ठेवा. आणि ती कन्या जी आहे तिला घेऊन पुन्हा इकडे बंदीखान्यात या. तर त्यावेळेला वसुदेव सुद्धा विचार करतो की जायचं कसं? शृंखला आहेत, पायाला शृंखला आहेत, दाढाला शृंखला आहेत, कमरेला शृंखला आहेत असं. तर त्यावेळेला भगवंताने सांगितलं की कवाडे उघडते देव पाहताची दृष्टी असं. म्हणजे जेव्हा भगवंताने त्या शृंखलांकडे पाहिलं किंवा
ती जी कवाडं होती, मोठी मोठी कुलपं लावलेली होती, त्यांच्याकडं पाहिल्यानंतर लगेच कवाडं उघडली, शृंखला, दोघांची शृंखला तुटली आणि त्या टोपलीमध्ये घेऊन अगदी मंद मंद पाऊस पडत होता. अशा वेळेला भगवंताला वसुदेव यमुनेच्या पलीकडे घेऊन निघाले. यमुनेला सुद्धा अचाट असा पूर आला होता. असे पूर आलाशे अचाट त्याशी लावितसे अंगुष्ट असे. तर पाऊस काही एवढा मुसळधार नव्हता. पण काही काही वेळेला आता आपण पाहतो, आता आम्ही त्या दिवशी कोंडेजवळून आलो तर पाऊस काही एवढा नव्हता, चिखल्याचा पूल बुडला होता. तो काय सांगायचं म्हणजे पाऊस कुठेतरी वर पडला आणि तो पूर आला. तर तसं म्हणजे पाऊस तर मंद मंद होता, पण कदाचित यमुनेच्या मुळावर म्हणजे मुसळधार पाऊस पडला होता की काय देव जाणे. तर त्याहीपेक्षा म्हणजे यमुना मातेनेच ठरवलं की मला पूर आणला नाही तर भगवंताचं दर्शन आपल्याला होणार नाही. आणि म्हणून यमुनेला पूर आला म्हणजे पाऊस पडून नाही. कारण नामदेव महाराज वर्णन करतात की मंद मंद पडे पाऊस आणि वरी छाया करी शेष. असं म्हणजे पाऊस अतिशय मंद पडत होता, ज्याला आपण श्रावण सरी म्हणतो. ती श्रावण सरी चालू होती आणि मंद मंद पाऊस पडत होता. पण यमुनेला अचाट दुथडी पूर आला आणि वसुदेव पलीकडे जात असताना अगदी ते पाणी वाढत वाढत गेलं. असं अगदी वाढत वाढत गेलं तर फार म्हणजे कानापर्यंत ते पाणी आलं. वसुदेवाने भगवंताला डोक्यावर घेतलं असं. पण अद्याप पाणी म्हणजे आकर्ण ब्रह्म ज्याला म्हणतात, म्हणजे कानाच्या वर पाणी गेलं की माणूस कुठलीही व्यक्ती जर वेगळा विचार करते असं. आणि म्हणून वसुदेवाने फक्त एक नुसता ते क्षणभर थोडासा विचार केला की आता टोपली सोडावी लागेल. कारण टोपली सोडली नाही आणि आपण जर पोहायचा प्रयत्न नाही केला तर आता आपण काय होऊ, आपणही बुडू आणि देव सुद्धा बुडेल थोडक्यात. पण देवाने पाहिलं की जर याने टोपली सोडली तर जरी तो देव असेल तरी पण तो नाही का, आता कर्ण सुद्धा काय सामान्य होता का? कर्णाला सोडून दिला तर तो वाहतच गेला थोडक्यात. तर त्याचप्रमाणे मग देवाने पाहिलं आणि आता देवच तो, त्याला माहित होतं हा पूर काही खरा नव्हता. म्हणजे यमुनेचा पूर हा भ्रममूलक होता आणि तो तिथेच होता फक्त. म्हणजे पूर्ण यमुना तिकडनं दुथडी वाहत होती असं काही नाही आहे. फक्त ती तिथेच म्हणजे तिने ती एक माया निर्माण झाली होती, तिला दर्शन घ्यायचं होतं आणि म्हणून ती आकर्ण ब्रह्मस्तंभापर्यंत ती पोचली. आणि मग भगवंताने हळूच आपला म्हणजे पाय बाहेर काढला टोपलीतून आणि बरोबर वसुदेवाच्या अंगठ्या म्हणजे कानापर्यंत तो पाय खाली आला आणि त्या अंगठ्याचं दर्शन यमुना मातेला झालं आणि यमुना लगेच ओसरली. आणि वसुदेव महाराज गेलेले आहेत गोकुळामध्ये. तर तिथे पण माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे नाही का. नामदेव महाराज म्हणजे हरिविजय म्हणजे भगवान श्रीकृष्णावर नामदेव महाराजांचे फार उपकार आहेत असं. कारण जे जन्माचे जे अभंग आहेत किंवा लिलेचे जे अभंग आहेत किंवा जेवढं कर्तुम अकर्तुम जी शक्ती भगवंताने द्वापारयुगात जी प्रगट केली ती संपूर्ण शक्ती नामदेव गाथेमध्ये नामदेव महाराजांनी प्रगट केलेले. तेवढे प्रगटीकरण नाथांनी नाही केलं, तुकोबांनी नाही केलं, माऊली ज्ञानोबरायांनी नाही केलं असं. तर मग नामदेव महाराज सांगतात की मग त्याला तिथे नेलं तर यशोदा प्रसूत झाली होती. पण ती प्रसूत झाली होती याचं तिला भान सुद्धा नव्हतं. कारण का, तर ती माया होती, जी उपजली होती ती काय होती, माया असं. आता आपल्या ठिकाणी पण माया उपजते, पण आम्ही भ्रमाने जागे आहोत. आम्ही भ्रमाने कसे आहोत, जागे आहोत. आणि भ्रमाने जागे असल्यामुळं आम्हाला माया दिसते का, माया दिसत नाही. ती रडवते, माया रडवते, माया आम्हाला म्हणजे नाचवते, माया आम्हाला फिरवते. आता इथे पण आपण आलोय ना, ते मायाच्या योगाने आलोय, मायेनेच आमंत्रण केलंय आणि म्हणून आपण इथपर्यंत
पोचलोय. तसं म्हणजे यशोदेकडे जी माया जन्माला आली होती, तर त्या मायेच्या भ्रमाने यशोदेला काय झाली होती, भुरळ पडली होती, झोप लागली होती एक प्रकारे. म्हणजे प्रसूत झाली तरी तिला कळलं नाही, म्हणजे प्रसूत झाली तरी कळलं नाही. याचा अर्थ असा आहे का ते बाळ सुद्धा, जी आदिशक्ती तिथे जन्माला आली, तर ती सुद्धा अयोनी संभवच होते. योनी मार्गातून ते सुद्धा प्रसूतीकरण योनी मार्गातून नव्हतं असे, ते सुद्धा अयोनी संभव होता. तिथे वसुदेव गेले पाहतात तर ते अगदी सामसूम झोपली होती असं आहे. तिथे नंदबाबा नव्हता आणि कोणीच नव्हता. आणि जर तिचं बाळणपण असतं तर कमीत कमी तिथे एखादी दाई तरी असते ना, नाही का, दाई असतीच प्रसूतीसाठी, बाळणपणासाठी. पण याचा अर्थ ती अयोनी संभव होती. वसुदेव महाराज गेले, हे बाळ तिथे तिच्या ओसंगाला लावलं आणि ती माया उचलली आणि जसे ते बाहेर निघाले तसं ते बाळ लाथा मारायला लागले. कारण आता त्याला काय करायचं होतं, तिला जागी करायची होती. यशोदा जागी झाली पाहते तर यशोदा म्हणजे प्रसूत झाली. म्हणजे हे तिला तेव्हा कळलं की जेव्हा देव लाथा मारायला लागला तिच्या पोटावर इकडं तिकडं, तेव्हा तिला कळलं की अरे मी प्रसूत झाले असे. आणि हे बाळ तिकडे नेलेलं आहे. तिकडे नेऊन जसं ते म्हणजे एक एक दरवाजा, जसं ते आतमध्ये जायला प्रयत्न, जसं एक दरवाजा ओलांडल्याबरोबर लगेच दरवाजा बंद झाला आणि कुलूप लागलं. दुसरा म्हणजे असे 7 दरवाजे होते. म्हणजे वसुदेव देवकीला अशा ठिकाणी बंदिस्त ठेवलं होतं की मोठे मोठे पुढे दरवाजे 7 होते. आणि जसे ते आतमध्ये प्रवेश करायचे तसं तो दरवाजा लगेच गेट लागायचा, तो लगेच लॉक व्हायचं ते. आणि मग ते बंदीखान्यात आले वसुदेव. आणि बंदीखान्यात आल्यानंतर फक्त ती मुलगी, ती माया देवकीच्या हातात दिल्याबरोबर लगेच त्यांच्या आपोआप शृंखला लागल्या दोघांच्या पण. आणि शृंखला लागल्यानंतर म्हणजे विषय पहा कसा आहे की माया हातात आल्याबरोबर काय झालं, बंधनात ते अडकले. जेव्हा देवाचं प्रागट्यकरण झालं तेव्हा ती बंधन का होती, बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश असं. म्हणजे बंधनापासून ते बंधनाच्या गाठी होत्या त्या तुटल्या. भगवंत जेव्हा तिथे प्रगट झाले आणि भगवंत जेव्हा त्यांच्या दृष्टीआड गेले आणि पुन्हा तिथे जेव्हा माया निर्माण झाली तर लगेच काय झालं, पुन्हा तिथे बंधन पडलं. आणि बंधनच नाही पडलं तर ती मायाच होती, तिने लगेच आकांत केला, रडायला लागली. आणि मग देवकी मात्र घाबरली की आता म्हणजे कंस आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग लगेच आकांत केल्याबरोबर ते झोपले होते ना, माया घाली अस्र रक्षपाला. नामदेव महाराज सांगतात की जे रक्षपाल होते, की त्या ठिकाणी सिक्युरिटी होती तैनात, तर ती सगळी त्या मायेच्या आसराने झोपली होती. हे सगळं इतकं मोठं इतिहास घडला तरी त्यांना काहीच माहीत नाही. जेव्हा ते बाळ रडायला लागलं, ती मायेने आकांत केला, तेव्हा ते जागे झाले, एकदम खडबडून जागे झाले. कारण ते खडबडून जागे का झाले, तर त्यांना समजलं होतं की आपल्याला झोप लागली की काय. म्हणजे जेव्हा झोपेत असतो ना माणूस, म्हणजे झोप लागावी ही इच्छा त्याची नाही, तो खुर्चीत बसला जरा, तो ठरवतो जरा डोळे मिटतो, तर त्याने डोळे मिटले आणि झोप लागली. आणि जेव्हा तो कुठलीही व्यक्ती जेव्हा जागी होते ना तेव्हा ते खडबडून जागे होते, अरे आपल्याला झोपच लागली, डोळा लागला मला. तसे त्याचे डोळे लागले होते, 2-3 तास डोळे लागले होते, पण त्यांना वाटलं क्षणभरच डोळे लागले की काय. खडबडून जागे झाले, पाहतात आवाज येतो, तसेच धावत कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं देवकी प्रसूत झाली. कंस पण लगेच धावतच आला, त्यालाही भीती होती. तो म्हणजे हा जन्म त्याचा 8वा येणारा आपला काळ आहे, कर्दन काळ, शत्रू आहे. आणि म्हणून तो सुद्धा भीतच आला. आणि तिथे आल्यानंतर पाहिलं तर अरे इथं काय आहे, कन्या उपजली असं. मग कन्या उपजली एवढं पाहिल्यानंतर कंसाला सुद्धा थोडी दया आली की अरे मला मारणारा जो आहे, माझा शत्रू आहे, तो पुरुष रूपाने जन्माला येणारे अवतरित होणार आहे आणि इतर मुलगी स्त्री आहे, मग हिला कशाला मारायची असं. म्हणजे त्या ठिकाणी ती दया करुणा निर्माण झाली होती. पण त्याच वेळेला लगेच आकाशवाणी पण झाली आणि नारदमुनी पण त्या ठिकाणी आले. नारदाने सांगितलं की अरे म्हणे आता काळ बदलत चाललाय, आता पुढे कलियुग
येणार आहे आणि त्याच्यामुळं स्त्री ही पुरुषाच्या बरोबर काम करणार आहे असं आहे. म्हणजे आणि तो भगवंत आहे, भगवंताचं काही सांगता येणार नाही. तो आतापर्यंत तुला कंस माहीत नाही का देवाने कशी कशी कासवाच्या रूपात आला, डुकराच्या रूपात आला, माशाच्या रूपात आला, नाही का, नरसिंहाच्या रूपात आला, आणि आता तो स्त्रीच्या रूपात पण आला असेल काय म्हणजे. आणि मग कंस आणि रावण याचा संतांच्या वचनावर फार गाढ प्रगल्भाचा विश्वास होता. त्याला लगेच समजलं की मुनी सांगतात ते बरोबरच आहे, तर भगवंताचं काही सांगता येणार नाही, तो कोणत्याही रूपाने प्रगट होईल. आणि म्हणून ते चिमुकलं बाळ कंसाने उचललं आणि धर्मशिलेवर नेऊन आपटलं. धर्मशिलेवर नेऊन आपटल्याबरोबर असं खाली आपटल्यानंतर ते वर उडून गेलं, ते खाली आलंच नाही असं. आणि वर गेल्यानंतर तो वर पाहायला लागला तर जशी वीज चमकते अशी ती वीज चमकली आणि लगेच आकाशवाणी झाली, तुझं लागी वधी जन्मालाशी मजा आली. असं मी तुझा जो वध करणार आहे तो माझ्या आधी जन्माला आलेला आहे. एवढं ऐकल्यानंतर मग त्याला विचारच करावा लागला का मग तो कुठं असेल, इथे तर बंदीखान्यात तो नाही आहे, मग तो असेल कुठे असे. मग त्याचा शोध घेण्यासाठी म्हणजे इतकं ह्या हरिविजय ग्रंथाची संकल्पना त्याच्यासाठी आहे की तो जो कंसाचा वैरी आहे त्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रकारे कंसाने योजना निर्माण केल्या. पुतना गेली, महाबळ गेला, अनेक दैत्य तिथे पाठवले, पण काही उपयोग झाला नाही. आणि शेवटी वयाच्या 8व्या वर्षी आणि अक्रूराला पाठवलं असं गोकुळामध्ये. आणि अक्रूरला सगळं माहीत होतं की भगवान श्रीकृष्णाला आणि बलराम दादांना कशासाठी आणायचे, मारण्यासाठी आणायचे आणि त्यांना मारण्यासाठीच बोलवलं होतं. पण अक्रूर जेव्हा गोकुळामध्ये गेला आणि जेव्हा त्याची नियुक्तीच झाली म्हणजे कृष्णाला आणायला जा म्हणून, त्याच वेळेला तो सगळं वैर विसरला होता अक्रूर. म्हणजे अक्रूर सुद्धा तरी भगवंताचा तो भक्त असेल पण तो वैरीच होता, अक्रूर हा वैरी होता. आणि तो जर वैरी नसता अक्रूर तर त्याच्याकडे सिमेंटक मणी ठेवायला दिला असता का, आणि तो कबूल आला का, कबूल सुद्धा आला नाही. एवढा शोध घेतला त्या सिमेंटक मण्याचा भगवंताने, तर तो जरासंधाने त्याच्याकडे दिला होता. याचा अर्थ कंस, जरासंध आणि अक्रूर यांचे अगदी नातेसंबंध जवळचे होते असं. आणि म्हणून तो गोकुळात गेल्यानंतर त्याला एक माहीत होतं की जो अवतार स्थित भगवान श्रीकृष्ण जगाचा बाप गोकुळात वाढतो हे त्याला पहिल्यापासून माहीत होतं. आणि त्याची इच्छा पण होती आणि तो सात्विक होता. आणि इच्छा असल्यामुळं त्याला असं झालं की बाबा पुढे काय होऊ द्या, कंसाला तो कृष्ण मारेल ते कंस कृष्णाला मारेल, पण आपल्याला ते म्हणजे शक्तीचं दर्शन तर होईल या भावनेने तिथपर्यंत ते गेले. तिथे काही दिवस राहिले आणि मग बलराम श्रीकृष्णाला घेऊन येत असताना तो रथ हाकायचा पण पाठीमागे पाहत नव्हता, पाठीमागे पाहत होता. असं माणसं पुढे चालतात पण पाठीमागे पाहतात असं झालेलं. आता आपण चाललोय कुठे, समजा वाघीला चाललोय पण हा पाहतो कुठे, आता पण कुठे पाहतो, अंबरजालाच पाहतो का तिथे ते अमुक काम आहे, ते अमुक करायचंय, ती माणसं तिथं मजुरी म्हणजे मजुरीशी माणसं लावल्या देण्याला, हे कुठे पाहतो तो पाठीमागे पाहतो. तर तसा हा रथ आकायचा पण पाठीमागे पाहत होता. त्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्याच्या डोळ्यातून. काय हे काय कृत्य आहे माझं, हे दुष्कृत्य आहे माझं, मी या 2 चिमुकल्या बाळांना घेऊन मथुरेला चाललोय आणि उद्या या 2 बाळांच्या हत्या होणार आहे, कंस त्यांना मारणार आहे. म्हणजे या भ्रमाने ते सुद्धा तो रडत होता. आणि जेव्हा यमुनेच्या काठावर रथ आला त्यावेळेला मग देवाने सांगितलं की अक्रूरजी आता आपण स्नान करा. आणि मग तो अक्रूर स्नान, दुपारची वेळ होती, अगदी घामाघीर, तो घामाघीर म्हणजे तो दुःखाने विवल झाला होता अतिशय. आणि म्हणून त्याच्या मनाची शांती करण्यासाठी देवाने त्याला आज्ञा केली. आणि बलराम आणि श्रीकृष्ण ते रथातच बसून होते. तो एकटाच गेला अंघोळीला. स्नानाला गेल्यानंतर एक डुबकी मारल्याबरोबर त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्यामध्ये 14 भुवन, संपूर्ण विश्व त्याला पाहायला मिळालं तिथे.
बलराम दादा सहित. तर त्यावेळेला तो जरासा बाहेर निघाला आणि रथाकडे पाहतो. अरे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा तर रथातच बसले. मग मग भ्रम मला काय स्वप्न पडलं काय भ्रम झाला म्हणून दुसरी डुबकी मारली. तर दुसरी डुबकी मारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणजे ते कोवलिया पीठ आणि ते मुष्टी चाणूर त्यांना मारत होता असं. मग पुन्हा तो वर आला. अरे म्हणजे इतक्या मोठ्या बलाढ्य जे कुस्तीगीर आहेत, पैलवान आहेत आणि कोवलिया पीठ म्हणजे काही सामान्य नव्हता असं. आणि कंसाने त्याची तेवढ्यासाठी केली होती की हाच त्यांना मारेल, हत्तीच त्यांना मारेल म्हणून त्याला द्वारपालावर मुद्दाम त्या संदेशात तिथे ठेवलं होतं असं. पुन्हा तो वर आला, पुन्हा रथाकडे पाहतो. अरे हे दोघे तर तिथेच बसलेले, हा काय चमत्कार आहे म्हणून तिसऱ्यांदा डुबकी जेव्हा मारली तेव्हा भगवंत कंसालाच मारत होता. आणि कंसाला पण त्याने अगदी गतप्राण केलेलं तिथे पाहिलं यमुनेमध्ये. आणि मग त्याचा भ्रम निराश झाला, बाहेर आला, आपले कपडे परिधान केले आणि रथामध्ये बसला. मग म्हणजे मथुरेला जाईपर्यंत पुन्हा त्याने पाठीमागे पाहिलंच नाही, तो पुढेच पाहत होता. मग त्याला आता असं झालं होतं की केव्हा आम्ही मथुरेत प्रवेश करतो आणि उद्या हा भगवंत त्या कंसाला मारेल आणि तिथलं संपूर्ण जे दुष्कृत्य आहे ते नष्ट होईल. जनता अतिशय त्रासलेली आहे, त्यांचा त्रास निघून जाईल आणि सर्व मथुरा ही सुखमय आनंदाने क्रीडा करेल असं. म्हणजे मग तो त्याला होतं केव्हा मी पोचतो तिथे असं. आणि फार सुंदर वर्णन आहे याच्यामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये की म्हणजे तिथे पोचल्यानंतर यांची व्यवस्था ही वेगळीच केली होती. आणि मग बलराम दादा आणि श्रीकृष्ण फेरफटका मारायला पण म्हणजे मथुरेमध्ये चला बा आपण पाहून येऊ शहर बाजार कसा आहे ते सगळं फिरून पण ते आले. फिरता फिरता त्यांना तो हे धोबी भेटला असं आहे. म्हणजे त्याच्याकडे त्याने म्हणजे कपड्यांची विनंती केली बा आम्हाला. तर त्यांना म्हणजे काहीतरीच लेखलं ना भगवंताला, कारण ते कपडे कुणाचे होते, राजाचेच कपडे धुवायचं काम तो धोबी राजधोबी होता. तो काय सांगायचा राजधोबी होता, राजाचेच कपडे धुवायचा. तर म्हणे तुमची काय लायकी आहे म्हणे. भगवान म्हणतो अरे आम्हाला कपडे दे आम्हाला कपडे प्रदान करून दे. तर धोबी बोलतो तुमची काय लायकी आहे, तुम्ही हे कपडे परिधान करायचे लायकीचे आहात का. मग ते धोब्याला भगवंताने काय केली, आपली लायकी दाखवली. त्या धोब्याला पण आपली लायकी दाखवली. असं ते फेरफटका मारत आणि मग दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम होता. मोठी राजसभा निर्माण केली होती आणि मोठं सोन्याचं सिंहासन बनवलं होतं तिथे त्या मैदानामध्ये. आणि त्या सिंहासनावर हा राजा कंस आरूढ होता. तर त्याला माहीत होतं की पहिल्याच फटक्यात तो कोवल्या पीठ त्याला अतिशय दारू पाजली होती. आणि दारू पिलेला माणूस धुंद होतो, दारू पिलेल्या माणसाला ओळख राहत नाही, दारू पिलेल्या माणसाला ओळख राहत नाही. आणि म्हणून जेव्हा कलियुग निर्माण होईल आणि द्वापरयुग संपेल त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने अशी माव निर्माण केली की सगळे 56 कोट यादव कुठे नेले, ते प्रभास तीर्थावरती ते समुद्राच्या काठावर नेले. आणि त्या ठिकाणी एक अशा प्रकारची दारू निर्माण केली होती की आता पण काही बोलतात बुवा दारू येते. म्हणजे आता पण बुवा दारू आलेली आहे. म्हणजे बोलक सगळीच दारू पितात, घाटावर तर सगळेच पितात. म्हणजे बुवा दारू येते, त्याला काय हरकत आहे, फक्त मौसार नाही करत पण दारू पितात. बहुतेक लोक दारू पितात. तिचं नाव बुवा दारू. आणि ह्याच्यामध्ये बुवा वडे आले होते, पण ते बुवा वडे सुद्धा आम्ही पण सुरुवातीला जेव्हा एक दोन वेळा खाल्ले तर काळोखात खायचे, कारण ते कोणी पाहिलं तर बुवा वडे. पण जेव्हा ते टी व्हीला वगैरे दाखवायला लागले ते हे आपलं सोयाबीन पासून कसे बनवले जातात त्याची संपूर्ण मशीनमध्ये ती प्रक्रिया दाखवली आणि तेव्हा लोक बिनधास्त ते खायला लागली. त्याच्यात कॅल्शियम आणि सत्व जे आहे ते भरपूर आहे त्याच्यात असं आहे. तेव्हा आता लोक बिनधास्त ते वडे खायला लागले. आणि आता त्याला कोणी बुवा वडे नाही बोलत. आता ते बुवा वडेचा गेला तर विष्णू वडे, नाहीतर मग सोयाबीन म्हणजे संशोधक म्हणजे सोयाबीनचे वडे असं. तर म्हणजे
अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते कोविल्याकडे बरं भगवंताने त्या ठिकाणी एक सुद्धा लीलाच केली. अगदी लीलेनेच त्या कोविलेला मारलं, तिकडं मुष्टीरला मारलं, चाणूरला मारलं आणि मग ते तिथून निघाले. आणि मग कंस महाराज, कंसाला म्हणजे सहजच मारलं. कंसाला मारण्यासाठी कुठल्याही प्रकारचं साहस नव्हते, कारण कंस हा आधीच मेलेला होता. कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं ध्यान लागल्यानंतर जसं एखादा साप असतो आणि सापाने जर डोक धरला, एखाद्या व्यक्तीचा डोक धरला, तर तो काही अन्न सेवन करत नाही, पाणी पित नाही, त्याला अजिबात झोप लागत नाही. आणि झोप न लागणं, अन्न सेवन न करणं, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दुःखाला आणि शरीर त्रासाला कारणीभूत आहेत. आणि म्हणून जसा भगवान श्रीकृष्ण जन्माला आला तेव्हापासून कंसाला माहीत होतं की माझा कर्दनकाळ कुठेतरी वाढतो. आणि तेव्हापासून त्याचे हळूहळू अन्न कमी झालं होतं, अगदी कमीच खायचा तो, झोप तर अजिबात लागत नव्हती. आणि त्याच्यामुळं तो मृतप्राय होता. कंस कसा होता? मृतप्राय होता. आणि म्हणून सहज भगवंताने त्याला मारलं. असं म्हणजे अशी ही एकंदरीत हरिविजयाची लीला या कथा आहे. आणि आता आपल्याला त्याचा जो शेवटचा अध्याय आहे 36वा अध्याय, आणि 36व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे की भगवान श्रीकृष्ण आता निजधामाला जातील. आणि निजधामाला गेल्यानंतर मग द्वारकेची अवघी संपदा घेऊन आले पंढरीशी रामकृष्ण. असं म्हणजे द्वारकेची सगळी संपदा घेऊन आणि भगवान श्रीकृष्ण आता कुठे पंढरपूरला येऊन राहिले. त्यांचं मग ते विटेवर उभे आहेत, तुझ्या 28 विटेवर उभा. त्यांची दोन कामं होती. एक की रुक्मिणी रुसली होती. त्या रुक्मिणीला वाटायचं की भगवंत हा सत्यभामेवरच प्रेम करतो. आणि दुसरं कारण की पारिजातक नावाचा जो वृक्ष स्वर्गातून आणला गेला तो सत्यभामेसाठी आणला गेला. आणि तो जो वृक्ष आहे तो सत्यभामेच्या जाग्यामध्ये लावला होता. सत्यभामेच्या जाग्यात लावला होता आणि त्याची फुलं रुक्मिणी मातेच्या जाग्यात पडत होती. आणि त्याच्यावरून थोडासा वाद वाढला होता. त्या फुलांवरून तो वाद वाढला होता, कारण ती तिच्या जाग्यात पडल्यानंतर तीच वेचायची आणि रुक्मिणी सत्यभामा त्याचा घेवा करायची. म्हणजे जसं ती एक जुनी गोष्ट आहे, ती गाय वाटून घेतली होती. ती दोघा भावाई गाय वाटून घेतली, एकाला पुढचा एकाला मागचा, म्हणजे अर्धी वाटली. कापाच तोडायची नाही, मग अर्धी वाटून घेतली. मग एकाला तोंडाचा भाग आला होता, तो चार आणून टाकायचा, त्याला गवत आणून टाकायचा, त्याला खाना पाणी हे सगळं तो करायचा. आणि जो पाठीमागचा अर्धा भाग ज्या बाददारला होता ना, तो आयताच दूध काढायचा, मस्तपैकी नेऊन विकायचा. अगदी मस्त तब्येत मग बॉडीगार्ड त्याची दूध खायचा. असं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते हे कार्य चालू होतं. मग शेवटी तो एक दिवशी तो पुढचं काम करताना तो त्रासला आणि मग म्हणे ठीक आहे म्हणे, तुझं अर्ध माझं अर्ध. काठी आणली, त्या गायला त्या दिवशी पाणी नाही पाजलं, खायला काही दिलं नाही आणि गायीच्या तोंडावर फटका मारला. फटका मारल्यावर गाय लागली उड्या मारायला, ती दूध काढूनच देत नाही. आलंच का? मग दोघांचा वाद झाला. मग त्याने सांगितलं नाही म्हणे, तुझा अर्धी गाय माझी अर्धी, मी माझ्या अर्ध्या गायचं काही करेन, मी शिंग मोडीन नाही तर पाय तोडीन नाही तर काही करेन. तर तशी ही भूमिका आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर मग हा जो दोघींचा वाद आहे तो अतिशय विकोपाला वाद गेला. आणि विकोपाला वाद गेल्यानंतर मग ती तशीच रुसली, रुक्मिणी रुसली आणि ती दिंडीरवना आली. अशी ती दिंडीरवनामध्ये जिथे लोहदंड तीर्थ आता पण आहे, पण त्याला आता लॉक आहे. लोहदंड तीर्थ छोटासा तीर्थ आहे पंढरपूरला आणि त्याला लॉक आहे. आणि त्या तीर्थामध्ये पूर्वी सांगत आणि आज तर कदाचित असेल की लोखंड आपण टाकलं, लोखंडाचा तुकडा त्या तीर्थात टाकला तर त्याचं पाणी व्हायचं. त्याला म्हणून त्याला लोहदंड तीर्थ असं. तर ते तीर्थ आज पण तिथे आहे. पण मला वाटतं आहे 99% लोकांना ते माहीत नाही आणि त्याची कोणी अनुभूती पण घेतलेली नाही, पण आहे असं. तर मग तिथे दिंडीरवनात रुक्मिणी माता जाऊन रुसून बसली. म्हणजे हे एक कारण होतं. देवाला वेध लागले होते
की रुक्मिणीला आपण भेटलो पाहिजे, रुक्मिणीचं समाधान केलं पाहिजे, रुक्मिणीला झालेला जो भ्रम आहे तो भ्रम काढला पाहिजे, हा एक. आणि दुसरी गोष्ट होती की भक्त पुंडलिक, त्याची इतकी भक्ती अनावर झाली होती की देवाला त्याला भेटणं अशा दोन्ही गोष्टी घेऊन आणि भगवंत द्वापार युगातून किंवा मथुरेतून निघाले. असे मी तिकडे हल्ली 56 कोटी यादवांची नाश झाला आणि त्यांचा नाश करून भगवंत आता इकडे आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्यांना एवढी घाई झाली होती की ती प्रथमतः कुठे गेले, फक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी गेले. म्हणजे देवाला असं वाटलं की आधी पुंडलिकाला भेटू आणि मग रुक्मिणीचं बघू काय येते. आणि म्हणून आपण आज पण पंढरपूरला गेलो तर रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे, देवाचं मंदिर वेगळं आहे. 28 युग झालेले आहेत. जेव्हा कलियुग संपत येईल त्यावेळेला पुंडलिकाची भक्ती संपणार आहे. पुंडलिक आईवडिलांची सेवा करून राहिलेले, भक्ती करून राहिलेले आहे. आणि जेव्हा त्याची भक्ती संपेल, देव त्याची वाट पाहून राहिलेले की पुंडलिकाची भक्ती संपली की मग पुंडलिक पाठीमागे बघेल, माझं दर्शन घेईल आणि मग मी काय करेन, रुक्मिणी मातेला भेटायला जाईन. तर त्याला काही अजून लाखो वर्ष जातील, काही लाखो वर्ष जातील आणि मग ती प्रक्रिया घडणार आहे. मी आपल्याला एवढंच पाहायचं आहे की पुंडलिकाला भेटण्यासाठी, पुंडलिका दर्शन देण्यासाठी देव पंढरपुरात आले आणि रुक्मिणी माता जी रुसलेली आहे तिलाही भेटायचं आहे. म्हणून पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांची मंदिरं वेगवेगळी आहे. हे मंदिर वेगळे, ते मंदिर वेगळे आहे. पण आपल्याकडं जे आपण तसबिरी फोटो वगैरे आणतो किंवा आपण जेव्हा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर उभारतो तर त्यावेळेला ते जे मंदिर आहे तिथे रुक्मिणी आणि पांडुरंग दोन्ही कसे आहेत, एकत्रच आपण म्हणजे आणून ठेवलेले आहे. म्हणजे आपण, मला वाटतं कलियुगाच्या अंत्य आहोत. म्हणजे हे घडणार आहे, देव आणि रुक्मिणी एकत्र येणार आहे, पण आम्ही आजच ती एकत्र आणून तेव्हा होणारा जो आनंद आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता ही दोघे जेव्हा एकत्र येतील, एकत्र आल्यानंतर दोघं जो आनंद त्या ठिकाणी साजरा करणार आहेत, तो आनंद आम्ही आताच त्यांना दोघांना एकत्र आणून साजरा करून राहिलेलो आहोत. आणि त्याचं नाव आहे वारकरी. असं मी वारकरी संप्रदायाने तो आनंद, तेव्हा येणारा आनंद, तो आजच आपण या ठिकाणी आणलेला आहे. आणि या आनंदरूपी गंगेमध्ये आपण हातपाय धुवून मोकळे झालेले आहोत. तेव्हा अशा प्रकारचा हा आनंद आपल्याला या ठिकाणी 36व्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामींनी इतकं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण पाहू. श्री गणेशाय नमः. श्री नमो सद्गुरु अवधूता परब्रह्म अपरिमिता पुराण पुरुषा व्यक्ता मायातीता अगम्या आदिपुरुषा विश्वंभरा अव्यवरहिता दिगंबरा सदानंद रूपा निर्विकारा आत्मया रामा कृपानिधे. म्हणजे हे त्याचं जे निर्गुण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी श्रीधर स्वामी करतात. आणि आम्ही कालच यथार्थ गीता म्हणून अडगडानंद स्वामींची ती यथार्थ गीता आहे, तर त्याच्यात त्याने सांगितलं की भगवान श्रीकृष्ण किंवा प्रभू राम हे निर्गुण आहेत, निराकार आहेत, अजन्म आहेत, अजात आहेत, अरूप आहेत. पण आम्ही अज्ञानाने त्या रामाची मूर्ती तयार केली, आम्ही भ्रमाने भगवान श्रीकृष्णाची मूर्ती तयार केली आणि मूर्तीचं आपण पूजन करायला लागलो, षोडशोपचार पूजा करायला लागलो. तर ते अडगडानंद ठोक सांगतात की हे आपला मूर्खपणा आहे. म्हणजे ते निर्गुण निराकार परब्रह्माची मूर्ती आपण बनवून ती आपल्या देवाऱ्यात बसवली आणि त्याची आपण पूजा करायला लागलो, हा आपला शुद्ध मूर्खपणा आहे. असं त्याने अनेक ठिकाणी त्या यथार्थ गीतेमध्ये ठोक त्याने, म्हणजे कोणत्याही प्रकारचं कोणाचंही हृदय न दुखवता, कुठल्याही साधकाचं, कुठल्याही वारकऱ्याचं, कुठल्याही संप्रदायाचं हृदय न दुखवता त्याने ठोक त्याच्यामध्ये लिहिलं की हा त्याचा सभ्य मूर्खपणा आहे. असं आहे. कारण मूळ तत्व जे आहे त्या तत्वाचं वर्णन अगदी सुरुवातीला आणि प्रत्येक अध्यायात श्रीधर स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे तर प्रत्येक अध्याय जो आहे तो एकापेक्षा एक कसा आहे, चढ आलेला आहे. म्हणजे अगदी
तो आपला आजचा आनंद आहे ना त्याच्या दुप्पट उद्या होईल, परवा त्याच्यात दुप्पट होईल. आणि आपण जर म्हणजे हरिविजय वाचायला बसलो तर मला वाटतंय संपूर्ण वाचून पूर्ण झाल्याशिवाय पण तो वक्ता उठणार नाही. म्हणजे अशी याची गती आहे. म्हणजे कशी गती आहे, चढती गती आहे असे. म्हणजे याच्यात उतार नाही, प्रेमाला उतार नाही, आनंदाला उतार नाही, उधाण आहे, सतत भरती आहे. अमूल रूपा परम गंभीरा ब्रह्मानंदा परात्परा सहजानंदा गोचरा कल्याणवासा जगद्गुरु पूर्णानंद परिमिता दत्तात्रेया षड्विकार रहिता ब्रह्मानंदा ज्ञानभरिता भीमातीर्विलासिया. म्हणजे त्याने आता आपल्या जे परंपरा आहे त्या परंपरेचं ते वर्णन करू राहिलेलं आहे. रुक्मिणी हृदय मधुकरा दाक्षायणी वरप्रिया मनोहरा पांडव कौरा कैवारिया दिनोद्धारा शिशुपाळांतका श्रीपते पंचत्रिशंत्याध्यायी कथा परिकर छेदुने शिशुपाळाचे शिर विजयी झाला श्रीकरधर धर्मरक्षक परमात्मा. आता 36वा बहुसुरस हरिविजयाचा पूर्ण कळस जो भोजनाच्या शेवटी गोड ग्रास तैसा विशेष 36व्या अध्यायी ग्रंथ आघवा परी मुकुटमणी 36वा भक्तजनी परिसावा प्रेम आदरे करुनिया. द्वारकेशी नांदता रुक्मिणी रमण तो पुढे आले सूर्यग्रहण कुरुक्षेत्राशी जावे म्हणून निश्चय केला श्रीवल्लभे. तो यापूर्वीच बळीभद्र गोकुळाशी पाठवी यादवेंद्र तो महाबलिया भोगींद्र धराधर अवतरला. गोकुळाशी जाऊन रोहिणी सुत यशोदानंद गवळी समस्त तयांशी भेटला रेवती प्राणनाथ सौख्य अद्भुत समजता. 4 मास पर्यंत बळीभद्र राहिला स्वस्थ श्रीकृष्ण प्रताप अद्भुत झाला तो समस्त सांगितला. मथुरेहुनी गेला कृष्णनाथ कोण कोण मारिले दैत्य कैशा अष्टनायिका झाल्या प्राप्त आणि 16 सहस्र कामिनी. म्हणजे तिथे 4 महिने बलराम दादा राहिला गोकुळात आणि भगवंतांनी कशा लीला केल्या कशा क्रीडा केल्या त्याची संपूर्ण माहिती त्यांना दिली. ते चरित्र मुळीहून सांगे बळीभद्र आपण कैसा झाला राजसूय यज्ञ कैसा शिशुपाळ मारिला. ती चरित्रे ऐकता श्रवणी तटस्थ होती गवळी गवलनी म्हणते ऐसा पुराण पुरु चक्रपाणी कै आम्हा लागुनी भेटेल. बळीभद्र नित्य वनाशी जाय विलोकी हरीचे क्रीडा ठाय कुंजवनी क्रीडा केली पाहे गडियान समवेत हलधरे. तो माध्यान्नाशी आला चंड किरण जलक्रीडा करू इच्छी संकर्षण यमुना दूर होती तेथून तिची रेवती रमण बोलावी म्हणे अलीकडे येई सूर्यनंदिनी तो ते वाहे निधछंद करुणी बळीराम शोभला ते क्षणी नांगर घालून ओढिली. यमुनेला आमंत्रण केलं, थकला होता तो, त्याला वाटलं का इतक्या लांब जायचं तर तिचं बोलवली पण ती काही आली नाही आणि म्हणून त्याने काय केलं नांगर लावून त्या नदीला ओढून घेतली. ओघ मोरडुनी सकळा आपणाकडे रामे आणिला गगनी देव पाहती डोळा गगनी देव पाहती डोळा नवल गोपाला वाटतसे जलक्रीडा करुणी बळीभद्र गोकुलाशी आला सत्वर 4 मास झाली हळधर जाता झाला द्वारकेशी. आता तो 4 महिने राहिला आणि द्वारकेला जायला निघाला. आता आद्य शंकराचार्यांनी सुद्धा त्यांची आई दररोज स्नानाला जायची पूर्णा नदीवर. 1 किलोमीटर अंतर पूर्णा नदी होती तर ती तिथे जायची. पण जेव्हा एकदा ते आईच्या दर्शनाला आले तर त्यांनी आईची अवस्था पाहिली तर त्याने पाहिलं की अरे आपली आई तर आता स्नानाला जाऊ शकत नाही नदीवर. मग पूर्णा नदीला आद्य शंकराचार्यांनी विनंती केली की हे माय माझ्या आईसाठी तू माझ्या घराजवळ ये. आणि म्हणून त्या पूर्णा नदीने आपला तो मूळचा प्रवाह बदलून आणि आद्य शंकराचार्यांच्या घराच्या बाजूने ती व्हायला लागली.
नुसती दरवाज्यात जरी त्यांची आई आली तरी तिला पूर्ण नदीचं दर्शन होत होतं असं. आणि संन्याशी जो आहे तर संन्याशाने पुन्हा घराकडे पाहायचंच नाही. पण तिचा जेव्हा अंत समय आला तर आद्य शंकराचार्याने आपल्या आईला सांगितलं होतं की ती अतिशय व्याकुलाने विवळ झाली होती. ती बाळाने संन्यास घ्यावा हा तिची इच्छा नव्हती. मग एकदा कशी माव घडली की नदीवर ते स्नानाला गेले तर मगरीने पकडला शंकराचार्यांना. मगरीने पकडला आणि मगर सोडितच नाही. मग ती आई इतकी ओळ झाली, तिने पाहिलं की अरे मगरीने खाण्यापेक्षा गिळून मारण्यापेक्षा मग तिने झालं अगं मगरी सोड सोड म्हणे, त्याला संन्यास घेऊ दे त्याला संन्यास. आणि ती एक मायाच होती. ती मगरीने सोडलं आणि मग त्याला काय केला म्हणजे आशीर्वाद दिला, जा बाळा तू संन्यास घे, पण माझ्या अंतसमयी मात्र तू माझ्या अंत्यविधीला तू हजर राहा. आणि हे त्यांना कळलं की माझी आई आता कुठे आहे, मृत्यूशय्येवर आहे. आणि म्हणून ते परत आले. तिथे आले त्यावेळेला शेवटच्या वेळेला. आणि आल्यानंतर त्यावेळेला ती दोन्ही डोळे तिचे गेलेले होते, तिला काही दिसत नव्हतं. पण आद्य शंकराचार्याने आईला हाक मारली, अरे बाळा तू आलास पण आता मला डोळ्याने दिसत नाही, मी तुला कसा पाहू बाळा. तर लगेच तिला काय झालंय, दोन्ही डोळे दृष्टी आली आणि तिने डोळे भरून आद्य शंकराचार्यांना पाहिलं. आणि आद्य शंकराचार्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आपला देह परब्रह्मात विलीन केला असं. आणि त्यावेळेला आद्य शंकराचार्य सांगतात की मी आईला शब्द दिला होता म्हणून आलो, नाहीतर संन्यासी हा परत येत नाही असं. म्हणजे थोडक्यात की आज सुद्धा कलियुगात सुद्धा अशी शक्ती आपल्याला पाहायला मिळते की गेलेली दृष्टी आली आणि काय त्या मायेचं भाग्य असेल की एका महान अशा अवतार स्थित संन्याशाच्या मांडीवर डोकं ठेवून तिला मृत्यू यावं, नाही का. हे सुद्धा मत भाग्याचाच विषय आहे. जलक्रीडा करुणी बलिभद्र गोकुळाशी आला सत्वर, चार मास झाली हळदर जाता झाला द्वारकेशी, संपूर्ण गोकुळीचे वर्तमान कृष्णाशी सांगे रेवती रमण, तो पुढे ग्रहण यात्रेशी जगत जीवन निघता झाला कुरुक्षेत्राशी. 4 महिने तिथे राहिलं आणि तिथे काय चाललंय, तिथलं वातावरण कसं आहे, तिथली क्रिया कशी आहे, त्या सगळ्याची माहिती आता म्हणजे बलिभद्र भगवान श्रीकृष्ण देऊन राहिलेले. पुढे ग्रहण आलेले आणि ग्रहण काळामध्ये आता भगवंत द्वारकेहून निघालेले आहे, कुरुक्षेत्रावर जायला निघाले. 56 कोटी यादव उग्रसेन बलिभद्र वसुदेव, प्रद्युम्न अनिरुद्ध अक्रूरुद्ध सांब भानुमंत निघाले. रुक्मिणी सहित अष्टनायिका निघाल्या 16 सहस्र गोपिका, चतुरंग दळ देखा सिद्ध झाले ते काळी, लागले वाद्यांचे गजर असंभाव्य चालीला दळभार, कृष्ण नायिका समग्र सुखासनी आरुढल्या, रेवती देवकी रोहिणी सत्यभामा कालिंदी रुक्मिणी, ज्यांची या वहनांपुढे कणकवेत्र पाणी लक्षावधी धावती, ओळीने चालिले पर्वत तैसे गजभारी ती डोळत, त्यावरी यादव बैसले रणर पंडित कृतांतई भीत तयांते, पुढे चालती पायदळ भार मागे तुरंग चालती सत्वर, त्यांचे पाठीमागे कुंजर किंकाट करीत जातात. श्रीकृष्णाचे भद्र जाती शुंडादंड ऊर्ध्व करीती, वाटे आकाश कवळो पाहती हिरे दांती जडिले, त्यांचे पाठीमागे त्यांचे भार निजरथी विराजे यादवेंद्र, जो कोटी अनंगाहुनी सुंदर लावण्य सागर श्रीहरी, देशोदेशीचे नृपती निज भारेशी सवे चालती, दाटी झाली हरिभोवती वारी नशे दर्शना, राजयांचे मुकुट रत्न जडित त्यानसहित कृष्णपदी नमित, एक एका मुकुट आदलत रत्ने विकुरत सभोवती. मला हसत आहे रघुबाबांचा की कार्यक्रमाला कधीच त्या आधी हजर नसतं. हे त्यांचं एक विशेष आहे की वेळेच्या आधी कुठल्याच कार्यक्रमात त्यांना आधी नाही पाहिले मी, आणि म्हणून त्यांना पाहिल्यावर मला नेहमी हसवते. हे एक विशेष आहे
म्हणून तुम्हाला पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झाला की रघुबाबा आले. आणि येतातच ते, पण वेळेच्या आधी नाही असे. आणि कधी कधी जाताना पण ते कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नाही जात. हे त्यांचं एक भाग्य आहे. आपला आशीर्वाद तर अगदी 100% तुमच्या पाठीशी आशीर्वादच आहे. आणि तुम्हाला पाहतो म्हणूनच हसतो. तुम्हाला पाहिल्यानंतर मला हसू येतं का रघुबाबा भाग्यवान आहे असं. आणि अजून पण तुम्ही वाचणारच आहात. असंभाव्य चालेला दळभार कृष्ण नायिका समग्र सुखासनी आरुढल्या. आणि पुढे होता त्यांचे पाठीमागे रथांचे भार निजरथी विराजे यादवेंद्र जो कोटी अनंगावणी सुंदर लावण्य सागर श्रीहरी देशोदेशीचे नृपती निज भारेशी सवे चालती दाटी झाली हरिभोवती वारी नशे दर्शना राजयांचे मुकुट रत्न जडित त्यांसहित कृष्णपदी नमित एक एका मुकुट आदलत रत्ने विखुरत सभोवती जैसा सौदामणीचा एकमेळ तैसे मुकुट दिसते तेजाळ पाहावया लागी घननीळ मंडप घसनी होतसे निज भारेशी कौरव पांडव तेही येते झाले सर्व भीष्म द्रोण भक्तराव विदुरही पातला तो इंद्रादी देवते क्षणी पाहो इच्छिती चक्रपाणी तो हरी भोवती नृपांची दाटणी वारी दर्शना नवेची पाहावया हरिवदन चंद्र सर्वांचे नेत्र झाले चकोर योगी तापसी मुनीश्वर तेही मुरहर पावेती आला इतुक्यान समवेत मुरारी येऊने उतरला कुरुक्षेत्री शिबिरे उभी केली ते अवसरी 16 सहस्र पृथक पृथक पुढे लक्षुनी जाणवी तीर निजभारे उतरले नृपवर तो पूर्वीच श्रीकृष्णे दूत सत्वर गोकुळाशी दाढीला होता यशोदानंद गोपिका गवळी यात्रेशी पातळे तये वेळी बाळपणीचे सखे सकळी येथे झाले हरिदर्शना असंख्य गवळी आनंदे करून निघाले गोरस कावडी भरून पुढे गोपाळ पावे घेऊन आनंदे करून नाचते मृदुंग टाळ घुमरी घाई मोहऱ्या घुमऱ्या वाजेसनई हरीची बाळलीला गाती नवलाई येती लवलाई गोपाळ चित्र विचित्र घोंगडी पांघुरले कृष्णाचे गडी एक नाचती कडो विकडी हासती घडी घडी स्वानंदे श्रीकृष्णाशी जाणवती दूत की गोकुळवाशी आले समस्त श्रीनिवास झाला आनंद भरित वेगे सांगत रुक्मिणीशी माझी माता पितरे दोन्ही बाळमित्र आले गोकुळीहुनी मजती आवडती बहुत रुक्मिणी बळीरामाहुनी अधिक पै. आता रुक्मिणीला भगवंत सांगतात माझे आई वडील आले माझे बाळपणीचे मित्र आले आणि मला ते तुझ्या म्हणजे बलरामापेक्षा सुद्धा अधिक आवडतात. रुक्मिणी सहित कृष्णप्रिया समग्र सिद्ध झाला पावया सर्व गवले अंशी यादवेंद्र कैसा भेटतो म्हणून. त्यांनाही आनंद झाला होता. त्यांनाही गोकुळची क्रीडा गोकुळचं जन कशा पद्धतीने भक्ती करून राहिलेले आहे हे पूर्ण माहिती भगवंताने आधी 16,108 आपल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना आणि मथुरावासीय जे भगवंताच्या पक्षाचे होते त्यांना सुद्धा सगळ्यांना की आम्ही गोकुळात असताना कशा क्रीडा केल्या गोकुळातला जनसमुदाय कसा आहे आणि ते माझ्यावर कसे प्रेम करत होते ही संपूर्ण माहिती आधीच म्हणजे मथुरेतील जे जन आहे त्यांना संपूर्ण जनाला भगवंताने आधीच माहिती दिली होती. आणि त्याच्यामुळं आता 16,108 त्याची ज्या स्त्रिया आहेत तर त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत की आता हे
जे म्हणजे गोकुळातले यादव आलेले आहेत, गवळे आलेले आहेत, आणि त्यांना कशा पद्धतीने भगवंत भेटतात, त्यांच्याशी कशी कर्म करतात ते पाहण्यासाठी सगळा मथुरेतील समुदाय हा काय झालेला आहे, आतुर झालेला आहे. तो लक्षानुलक्ष गाढे गवळे यांचे धावती वेगाडे, वरी गोपिका बैसल्या निवाडे, हरिलीला गात येते. म्हणजे त्यांची जी गाड्या त्या तिकडनं आल्या तर त्या गाड्या गप्प नव्हत्या, त्या भगवंताची लीला गातच तिकडनं ते त्यांच्या ज्या गाड्या आल्या तर त्या भगवंताची लीलाच गात आल्या, आणि त्याचा आवाज यांच्या कानावर तो म्हणजे एकदम म्हणजे सुमधुर स्वर त्या 16 सहस्र स्त्रियांच्या कानावर पडायला लागला की ह्या सगळ्या भगवंताच्या काय करतात, गुणक्रीडेचं वर्णन करतात. तो हरीचे सवंगडे समग्र, त्या पुढे आले गोपिकांचे भार, त्या सन्मुख झाला यादवेंद्र, हरी नायिका समग्र पाहती. घवघवी दैदिप्यमान गोपांनी देखिला जगनजीवन, समस्ती घातले लोटांगण, प्रेमे करून कुंदते. आता हे सगळं जन आलेलं आहे आणि आता ते दर्शन घ्यायचे विसरले. आतापर्यंत तिथे जेव्हा भगवंत कुरुक्षेत्र आले तर देशोदेशीचे राजे राजवाडे त्या ठिकाणी आले होते, तर त्यांनी मुकुटासहित दर्शन घेतलं. म्हणजे मुकुटावर मुकुट, सोन्याचे मुकुट, असे मुकुटावर मुकुट आदलत होते आणि त्यात चमत्कार होत होता. पण आता हे गोप आणि गवळी जेव्हा तिथे आल्या तर त्या दर्शन घेतात का आता? नाही. म्हणजे देव एकीकडं आणि त्या दुसरीकडेच लुळून राहिल्यात. असे म्हणजे सगळ्यांनी काय केलेलं आहे, जमिनीवरच लोटांगण घातलेलं आहे. आणि ते जे लोटांगण आहे ते लोटांगण हरिचरणी प्राप्त झालेले आहे, हरिचरणी प्राप्त झालेले आहे. आणि त्याचं आपल्याला जर जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर जेव्हा 1000 कावडी काशीवरून रामेश्वरला चालल्या होत्या महाअभिषेकासाठी, तर त्यावेळेला म्हणजे थोडक्यात सगळ्यांच्या पुढे नाथ महाराजच होते. ते 1000 कावडी चालल्या होत्या ना, तर जे 1 नंबरची जी कावड होती पाण्याची, तर ती काशीची कावड 1 नंबरला नाथ महाराजांची होती. जेव्हा नाथ महाराज अगदी रामेश्वरचं मंदिर डोळ्यात दिसून राहिलेलं आहे आणि वाळवंट लागलेले आहे आणि वाळवंटात सहज नजर टाकली तर एक गाढव त्या ठिकाणी पाण्याविना तडफडून मरत होतं, आणि म्हणून त्या गाढवाच्या शेजारी जाऊन नाथांनी आपली कावड उतरली आणि तोपर्यंत 999 कावडी पुढे निघून गेल्या. अभिषेक घालण्यासाठी नाथ पाठीमागे राहिले. जेव्हा 999 पैकी 2 नंबरचा कावडी 2 नंबरचा कावडी असेल ना, कावडी लय कावडी येतो, कावडी म्हणजे आळशी असं आहे, काम चुकार असं आहे. तर 2 नंबरची कावड म्हणजे नाथांच्या पाठीमागे जी 2 नंबरची कावड होती ती जेव्हा रामेश्वरामध्ये गेला, तो हजर झाला आणि तो हजर झाल्याबरोबर सतत घंटा वाजायला लागली आणि महाअभिषेक सुरू झाला. म्हणजे सतत धार सुरू झाली भगवान शिवावर. आणि त्यावेळेला मग तिथे आकाशवाणी झाली की ज्या वेळेला नाथ महाराजांनी वाळवंटात पाण्याविना तडफडून मरणाऱ्या गाढवाला पाणी पाजलं त्याच वेळेला महाअभिषेक झाला. म्हणजे आता 999 कावडींचा त्याने आणलेल्या पाण्याचा काही एक उपयोग नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी हे तत्व आहे की आपण तहानलेला पाणी द्या, भुकेलेला अन्न द्या. ज्याच्या अंगावर कपडा नाहीये त्याला जुना कपडा दिला तरी तो कपडा तो असा पाहतो आणि त्याला एवढा आनंद होतो, नाही का. एखाद्याला चप्पल द्या, आता म्हणजे सोखंडे बाबा चपला पण घेऊन देतात ज्याच्या पायात चप्पल नाही. तर अशी आपण काही किमया केली तर तिथे देव आहे. देव तेव्हा आनंद होईल. देवाचा आनंद तेव्हा आहे की जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने ती व्यक्ती आनंद झाली की तोच आनंद कोणाचा आहे, तोच आनंद देवायचा आहे. आणि भगवंत तेच सांगतात, भगवंत तेच सांगतात की माझे जे भक्त आहेत तुम्ही माझ्या भक्तांवर प्रेम करा, माझ्या भक्तावर दया करा, माझ्या भक्तांना तुम्ही मदत करा. की मग आता मला मदतीची गरज नाहीये, मला तुमच्या प्रेमाची गरज नाहीये, तुमचा आनंद मला प्राप्त व्हावा, ही मी आनंद रूपच आहे, मी सुखरूपच आहे. मला जगात अशी कोणतीच वस्तू नाहीये की ती तुम्ही मला अर्पण केल्यानंतर आनंद होईल. मग ती आणि जी तुम्ही मला अर्पण करणार आहात ती वस्तू कोणाची आहे, माझीच वस्तू आहे. आणि माझीच वस्तू तुम्ही
मला अर्पण करून जर मोठेपणा मिरवित असाल तर मला ते बरं नाही वाटत. ते मला बरं वाटत नाही. त्याच्याऐवजी ह्या माझ्याच वस्तू आहेत, पण त्या तुम्ही माझ्या भक्तांना जर अर्पण केल्या तर माझा भक्त त्या वस्तूला पाहून आनंदित होईल आणि मग तो माझ्या भक्ताचा जो आनंद आहे तोच आनंद माझ्या ठिकाणी द्विगुणित होईल. म्हणजे हे तत्व जेव्हा आमच्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये चित्ताच्या ठिकाणी उमटेल, प्रगट होईल, त्यावेळेला हे संपूर्ण विश्व आनंदभरित होईल. म्हणून घवघवी नाही तितक्यासही कैवल्यदानी भेटे तेव्हा प्रेम करुणे गोपाळ म्हणते चक्रपाणी तुझी करणे कळली आम्हा तुझी बालपणी हुनी प्रकृती आम्हाशी ठाऊकी जगतपती आमची मने चोरून निश्चिती घेऊन श्रीपती गेला शिपाई तू परम नाटकी चित्त चोर तुझा विश्वास नाही अणुमात्र तुझं भाग्य झाले थोर बाळमित्र विसरलाशी. असे कारण तू चोर होतास पण तुने काय चोरलं? चित्त चोरलं. असं बाकी दुसरं काही तू चोरलेलं नाही. आमच्या संगतीने जगत जीवना गायी राखिल्या तुवा मन मोहना तू यशोदेचा तान्हा आम्ही कान्हा म्हणवणे बाहू. काय सांगितलं? तू यशोदेचा तान्हा होतास आणि म्हणून तुला आम्ही कान्हा म्हणून हाक मारायचो असं. पण आता तू आम्हाला विसरलास नाही का? आता तू आम्हाला विसरलास पण आम्ही तुला विसरलो नाही, हे त्यांना सांगायचं होतं. गायी राखिता ऋषिकेशी तू आम्हा सांगते जेविशी आमुच्या शिदोऱ्या ठकूनी खासी न लाजशी तोची की तू. असं म्हणजे आता सगळे मागचे ज्या आठवणी आहेत तर त्या आठवणी प्रत्यक्ष भगवंताला ते देऊन राहिलेले आहेत आणि ह्या ज्या मागच्या आठवणी आहेत त्या आठवणी त्याच्या 16,108 पत्नी आणि तिथली शहाणी माणसं, शहरातली शहाणी माणसं. कारण शहरात जे राहतात ती शहाणी माणसं आणि खेड्यावर राहतात ती येडी नाही का? आम्ही खेड्यावरची आम्ही कशी गावंडल, आपण खेड्यावरची गावंडल माणसं असतात असं आहे. आणि म्हणून ती शहरातली जी शहाणी माणसं आणि 16,108 त्याच्या भगवंताच्या स्त्रिया. आता हे जे गोकुळातील भगवंताचं जे वर्णन करतात आणि ते आपल्या अगदी म्हणजे मनाचे कान करून ते आता श्रवण करून राहिलेले आहेत की देवाविषयी हा समुदाय काय बोलून राहिलेला आहे असं. हुतू तू हमामा उमली आम्हाशी घालीशी वनमाळी तुझा भुक्यांवरी सकळी डाई लागली या मारुगड्या. कृष्णा तू मोठा चतुर होशी तुझ मायेने बांधिले उकलीशी तेव्हा उद्धरिले यमलार्जुना दोघांशी आठवते की ऋषिकेशा. म्हणजे एक एक ते आता त्यांना आठवण देऊन राहिलेले आहेत की उकलीला यशोदा मातेने तुला उकलीला बांधलं होतं. मग ते निमित्त करून, कारण ते दोन्ही गंधर्व होते आणि त्यांना म्हणजे ऋषींचा उशाप होता की भगवान श्रीकृष्ण जन्माला येईल आणि त्याच्या पदस्पर्शाने तुमचा उद्धार होईल. आणि म्हणून ते नंदाच्याच घरासमोर ते यमलार्जुन मोठे वृक्ष येऊन ते उगवले होते. त्या दोन्ही वृक्षांच्या मधून हा निघाला, ती उखली मध्येच अडकली आणि उखली अडकल्यामुळं त्या उखलीच्या स्पर्शाने ते दोन्ही वृक्ष असे दोन्ही बाजूला उन्मळून पडले. त्याच्यातून ते गंधर्व बाहेर आले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि स्वर्गामध्ये निघून गेले. अरे हे भगवंता, आम्ही तो प्रसंग विसरलेलो नाही असं. कृष्णा तुझं भाग्य आले थोर एरवी तू नंदाचा किशोर तुझ्या गोकुळाच्या खोडी समग्र न वर्णवती शेषाते वासुरे चारिता गोविंदा वळत्यान देशी तू कदा मग तुझं मारू आम्ही मुकुंदा ते तुझ आठवते की. आमच्या शिदोऱ्या एकत्र करुणे काला वाटेशी तू चक्रपाणी तै तू आंबील ताक घटघटोणे पीत होताशी गोपाळा. आता बहुत झालाशी सुकुमार ते विसरलाशी तू समग्र अरे तू परम होशी निष्ठुर मायाणू मात्र नाही तुते ते तुझे अंगाशी माखे शेण आता चर्चिला उत्तम चंदन तेव्हा दावशी घोंगडी पांघरून पितवसन आता झळके तै मयूर पिच्छे शिरी शोभत
आता रत्नकिरीट विराजत, तै गुंजांचे हार डोळत, आता कौस्तुभ पदके झळकती. ते तू विसरलाशी गोपाळा, आता भाग्य आले गणनीला. ऐकता कृष्ण नायिका वेळोवेळा, हासती रुक्मिणी सहित पै. एक गोपाळ म्हणे ऋषिकेशी, जै तू कालियाच्या डोई बुडालाशी. आम्ही गोंगाट त्या समयाशी, हरी केला तुझ कारणे. आमुचा गोंगाट ऐकता भेने, मग तुझ सोडिले कालियाने. आम्ही तुझ वाचविले प्राणे, ऐकता कृष्ण हास्य केले. बरोबर आहे ना. म्हणजे तुला वाघाने पकडायला घेतला आणि आपण जर मोठा गोंगाट केला तर वाघ पण त्याला सोडतो. असं तसं त्यांच्या मत बुद्धीप्रमाणे बरोबर आहे की आम्ही गोंगाट केला, मग कालियाना घाबरला आणि सोडला तुला, म्हणून तू वाचलास. मग देव हसायला लागला. शिळाधारी इंद्रवर्षला, आम्हीच मग गोवर्धन उचलिला. तुवा एकटीच आंघोळी गोपाळा, लावून ठकविशी आम्हाशे. म्हणजे तू काय केली पदार्थ, आंघोळी लावलीस, आम्हीच तो गोवर्धन उचलला काठ्या लावून, आणि उगीच तू ठकवलेस आम्हाला, कारण थोडा भार त्यांना झालाच होता. असं आहे. तू काय करतो, आंघोळी काय केली, नुसती निर्देश, आंघोळी निर्देश नुसती अशी लावून धरली फक्त. आता ती जरी लावली नाही, आंघोळी निर्देश म्हणजे काय, तर जरी तो गोवर्धन परत होता, त्याला आंघोळीचा स्पर्श जरी झाला नाही तरी तो गोवर्धन खाली येणार नाही. कारण त्याला काय केला होता, अंगुली निर्देश म्हणजे गोवर्धनाला भगवंतानी आज्ञा केली होती की तू 7 फूट वर जाऊन थांब. आणि म्हणून तो गोवर्धन पर्वत फक्त 7 फूट वर गेला आणि वर जाऊन तो थांबला. आणि मग गोपालानं सांगितलं का आता आपण काठ्या लावा. तर काठी लावून नाही उचलला तो, वर जेव्हा गेला तेव्हा यानं सांगितलं की तुम्ही आता काठ्या लावा. मग प्रत्येकाने आपापली काठी लावली आणि मग तो आनंद, शेवटी आनंदच आहे ना तो. आम्ही उठून धरलाय तो आनंदच आहे. आणि आंघोळी निर्देश ज्याने केलाय त्याला माहित होतं की तो आनंद कोणाला द्यायचा होता, ते गोप गवल्यांना तो आनंद द्यायचा होता. आणि म्हणून त्या सांगितलं की तुम्ही त्याला लावून धरा असं. आयशा सवंगडी यांच्या गोष्टी, ऐकता तोषला जगजेठी. तो आल्या गोकुळीच्या गोरठी, देखिल्या दृष्टी कृष्णनाथे. परमसुंदर लावण्य खाणी, किंवा उतरल्या सौदामिनी, किंवा आल्या स्वर्गाहुनी देवांगणा साक्षात. तटस्थ पाहती कृष्ण नायिका, म्हणती धन्य गोकुळीच्या गोपिका. परम सुकुमार लावण्य लतिका, वैकुंठ नायका भाळल्या. कारण या सगळ्या गोष्टी भगवंताने त्यांना आधी सांगितल्या होत्या आणि त्यांना फार आनंद झाला होता. आणि आता पण पाहिल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झालेला आहे. कारण त्या 16,108 भगवंताच्या ज्या स्त्रिया होत्या त्या पतिव्रता होत्या, त्या शिंदळ्या नव्हत्या. असं नाही का, म्हणजे तुकोबन काय सांगितलंय की पतिव्रतेची कीर्ती वाखाणिता, शिंदलीच्या माथा तिडी कुठे. जर आपण आपल्या पत्नीला सांगितलं की अमुक बाईशी अमुक बाईवर माझं प्रेम आहे, असं सांगून बघा आपल्या पत्नीला, नसेल तरी सांगून बघा, म्हणजे ती तुम्हालाही हैराण करेल आणि त्या बाईला पण ती त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. नसेल तरी ते असं म्हणणार की तुम्ही हे कुठंच सांगता. म्हणजे या सगळ्या गोष्टी भगवंताने आपल्या पत्न्यांना सांगितल्या होत्या की मी गोपींच्या बरोबर कशी क्रीडा केली. म्हणजे कशी क्रीडा केली, श्रीमद भागवत महापुराणात तर इतकं सांगितलंय की स्तनावर त्या भगवंताचे चरण पाय आपल्या स्तनावर ठेवून घेत होत्या. आणि स्तनावर भगवंताचे पाय ठेवले की त्यांना जो आनंद व्हायचा तो और आणि वेगळाच आनंद होता. आणि ही गोष्ट जर भगवान श्रीकृष्णाने आपल्या पत्न्यांना जर सांगितली की मी त्या गोपिकांच्या स्तनावर त्यांच्या आधरामृत मी सेवन करत होतो, त्यांच्या स्तनावर मी माझे सुकुमार पाय ठेवत होतो, तर मला वाटतं भगवंताला वेळेवर जेवण मिळलं असेल. अजून अर्धा तास आदित्य गोपी त्या पत्नी जेवण वाढलं असेल की या लवकरच जेवण घ्या तुम्ही फार चांगलं काम गोकुळामध्ये केलं नाही का. तर त्या मला हे सांगायचं आहे की त्या पतिव्रता होत्या. म्हणजे हे सगळं चरित्र ऐकल्यानंतर त्यांना जो आनंद झाला होता आणि तो आनंद पाहण्यासाठी त्या उत्सुक होत्या. आणि आता जेव्हा त्या गवळणी तिथे आल्या
तर गवळणीकडे पाहिल्यानंतर त्या किती सुकुमार, किती सुंदर, म्हणजे जिथे रंभा मेनका सुद्धा फिका पडते असं तेज, भक्तीचं तेज त्याच्या सुंदर दिसत होत्या. ती सुंदरता म्हणजे त्यांच्या रूपाची नव्हती, तर भक्तीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झलकत होतं. आणि ते तेज पाहिल्यानंतर 16 सहस्र स्त्रिया सुद्धा हिरमुसल्या झाल्या, त्या सुद्धा काळ्या पडल्या. कारण त्या जरी देवाची म्हणजे सेवा करत होत्या, पण ती पतीची सेवा करत होत्या, देवाची नव्हत्या असं. आणि त्यांची ही एकंदरीत त्यांची प्रेम भक्ती पाहिल्यानंतर त्या सुद्धा काय झाल्या, अगदी म्हणजे हिरमुसल्या झाल्या की काय म्हणजे हे काय प्रेम आहे असं. आसो गोकुळीच्या युवती कृष्णचरण दृढ धरिती, तर प्रेम कृष्णाशी भेटती प्रेम चित्ती न समाये. म्हणती वेदका वनमाळी आम्हाशी टाकुनी गोकुळी, तुम्ही द्वारका वसविली नाही धिजली भेटी कदा. आसो गोपिकांचे करुणी समाधान, गवळियांशी भेटला श्रीकृष्ण, तो नंद यशोदा देखता दुरून धावोनी चरण हरिधरी. तो पुराण पुरुष जगतपालक, यशोदेचे पदी ठेवी मस्तक, येरीने हरीचे धरवणे हस्तक, क्षेमालिंगन दिदले पै. यशोदेचे पयोधर तेथे पान्ना फुटला सत्वर, जानतील अमृत शिराब्जीजावर बाळपणी प्याला ते. यशोदा माता आल्यानंतर भगवंत तिच्या पायावर डोकं ठेवतो न ठेवतो, तोच तिने त्याला उचलून ओसंगाला घेतलं आणि भगवंताला आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर तिला बालपणीची आठवण झाली. आणि बालपणीची आठवण झाल्याबरोबर तिच्या स्तनातून दूध व्हायला लागलं, अगदी स्तनातून दुधाच्या धारा लागल्या. यशोदा म्हणे राजीव नेत्रा, निराळ वर्णा कोमल गात्रा, मज सांडुनी सुकुमारा, बहुत दिवस गेलाशी. कृष्णा तुझे विण एक क्षण, झाला आम्हाशी पहा युगा समान. हरी तुझी बाळलीला आठवून आम्ही प्राण रक्षिले. उखळी बांधिले तुझ ऋषिकेशी, म्हणून मजवरी रुसलाशी. मज टाकुनी परदेशी, तू द्वारकेशी बसतोस पै. आता तिला आठवण आली की उखळाला बांधले मला देवा, तुम्हाला माझ्यावर रुसलास आणि मला सोडून तू द्वारकेला गेला. श्रीकृष्ण म्हणे जननी लागून, तुम्हा पाशी लागले माझे मन. तो नंद आला जवळी धावून, कृष्णे चरण वंदिले. तो कमलोद्भवाचा जनिता, तेने आलिंगिला नंद पिता. म्हणे सखया श्रीकृष्ण नाथा, दूर टाकिले आम्हा ते. आसो हाती धरुणी नंद यशोदेशी, आणिली वसुदेव देवकीपासी. क्षेमालिंगणे एकमेकांशी, प्रेमाधरे देती तेव्हा. तो अष्टनायिका आल्या धावुनी, आणि 16 सहस्र नितंबिनी. दृढ लागती यशोदेशी चरणी, मस्तक ठेविती आदरे. 16 सहस्रान माझी पट्टराणी, लावण्य खाणी मन्मथ जननी. तिने यशोदेचे चरणी, मस्तक ठेविला आदरे. म्हणजे रुक्मिणीने पहिल्यांदा यशोदेच्या चरणावर मस्तक ठेवून तिचं दर्शन घेतलं. यशोदेने रुक्मिणी हृदयी धरिली, आनंदन माये दिग्मंडळी. जैशी कौशल्याने सीता आलिंगिली, तैशीच रीती झाली येथे. आसो यावरी ग्रहणी करुणी स्नान, कृष्णे यात्रा केली सांगदान. आनंद आणक दुंदुबी उग्रसेन, भिन्न भिन्न दाने देती. अमर्याद भांडार फोडून, सुखी केले याचक जण. याचकांचे सदा तृप्त मन, हरिवदन पाहता. गोकुळीचे जन आले, टितुके श्री कृष्णे गौरविले. दिव्य वस्त्राभरणी ते वेळे, पूजिले गोवळे गोपाळे. रुक्मिणी म्हणे यादवेंद्रा, बंधूची बरवी पूजा करा. माझा हेत आजी पुरला खरा, सवंगडे तुमचे पाहुणी. दिव्य वस्त्रे अलंकार जे चांगले, गोकुळीच्या गोपिकांशी ते वेळे. स्वहस्ते दिदले घन निळे,
देखता आसो आले रुक्मिणीशी. श्रीकृष्णाशी म्हणे ते वेळा, बरव्या गौरवाजी गोपी बाळा. आपुली पूर्व ओळखी सांभाळा, केला सोहळा जो बालपणी. ऐकता रुक्मिणीच्या वचना, हासो आले जगन्मोहना. सत्यभामादी 16 सहस्र ललना, हासती तेव्हा आनंदे. नंद यशोदेचे पूजन आपण करीत श्रीकृष्ण, बहुत अलंकार धन नंद यशोदेशी समर्पिले. कृष्ण नायिका समग्र, यशोदेशी देती वस्त्रे अलंकार. श्रीकृष्णाचे पुत्र पौत्र, यशोदेशी भेटले. देवकी म्हणे यशोदे लागून, त्वा देखिले हरीचे बाळपण. कृष्णाशी करविले स्तनपान, तुझी धन्य त्रिभुवनी. परंतु योग योग्यला आला नाही. कंसे आपटिली 6 बाळे, कृष्णायशी सुंदर सावळे. सांगता देवकीशी रुदन आले, दुःख आठवले बंदिशाळेचे. देवकी म्हणे यदुवीरा, तुवा गुरुपुत्र आणला माघारा. तुझवनी ज्येष्ठ सुकुमारा, कंसे पूर्वी मारिले. तर तिला पण देवकीला आठवण आलेली आहे. तिला माहित होतं की गुरुग्रही असताना जेव्हा विद्या संपादन केली, 64 दिवस भगवंत तिथे होते. 64 दिवसामध्ये 64 विद्या संपादन केल्यानंतर जेव्हा ते घरी यायला निघाले, तर गुरुदक्षिणा काय द्यायची. आणि म्हणून त्यांना माहित होती की हा अवतार स्थित जगाचा बाप आहे, सर्व शक्तिमान पुरुष आहे. आणि म्हणून सांदीपनी गुरूंच्या पत्नीने सांगितलं की 10 वर्षापूर्वी यमाने नेलेला माझा तो पुत्र आहे, तो आणून द्या. आणि म्हणून तो आणून दिला. हे देवकीला माहित होतं. म्हणून देवकीच्या पण मनात आलं की माझी जर साबाळा तुम्ही जर इथे आणली असेल, तर तिने जसं तिचं जे मनोगत व्यक्त केलं होतं, म्हणजे भगवंताने काय केली, ती 6 बाळं आणली, समोर उभी केली, 6 बाळांची नावं सांगितली आणि ती लगेच अदृष्ट झाली. तसं सांगतेपणीचा मुलगा अदृष्ट नाही झाला, तो आणून दिला. आणि हे फक्त मला एकदा डोळ्याने पाहू द्या. देवकी माता काय बोलली, ती जर बोलली असती की माझे पण 6 आणून दे, तर ते आणून दिले असतील, ती तशीच राहिली असती. पण एकदा मला माझी 6 बाळं डोळे भरून मला पाहू द्या. आणि तिची पण ती कथा आहे मागच्या जन्मामध्ये, ती तिच्या सवतीची मुलं सवती मत्सर करून त्याला विष पाजून 6 मुलं मारली होती, सवतीची देवकीने. आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून पुढच्या अवतारामध्ये ती 6 मुलं तिच्या डोळ्यासमोर कंसाने मारली. म्हणजे तेच दुःख थोडक्यात सांगायचं म्हणजे असू द्या. 6 बाळे आणूने देवकी पुढे देत मोक्षदानी. आश्चर्य करीती दोघी जणी, देवकी आणि यशोदा. 6 बाळे ते वेळी देवकीने हृदयी धरिली. जन आश्चर्य करीती सकळी, अद्भुत करणी केली हो. पंक्ती घेऊन गोकुळीचे जन, श्रीकृष्णे सारिले भोजन. 5 रात्री तेथे क्रमून, सुख दिदले समजता. या उपरी श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन, नंद यशोदा गवळी जन. गोकुळाशी गेले परतोन, श्रीकृष्णाशी आठवी. सकळ दळ भारेशी मधुसूदन, द्वारकेशी आला परतोन. ग्रहण यात्रा झाली संपूर्ण, ब्रह्मानंदे करुनिया. यावरी एके दिनी कृष्णसूत, वनक्रीडेशी गेले समस्त. कंदूक खेळत खेळत अरण्यात धावती. कंदूक खेळता उसळला, महाकुपा माझी पडिला. सकळ यादव ते वेळा, कृपा अंत विलोकिती. आत किंचित नसे नीर, माझी सरड पडिला पर्वताकार. महाविशाळ भयंकर, उघडून नेत्र विलोकित. यादव म्हणती जन्मवरी पाही, एवढा सरड देखिला नाही. एक धावुनी लवलाही, कृष्णाशी सांगती नवलही. बळ सहित कमळावर, तेथे पहावया आले सत्वर. म्हणजे बळराम दादा आणि ते दोघे आले. उपा माझी कौस्तुभधर, पाहे सादर विलोकिनी.
कृष्ण दृष्टी पाहता साचार, तत्काल झाला त्याचा उद्धार. पाहून या दिव्य शरीर कुपा बाहेर पातला. म्हणजे तो मृग नावाचा राजा होता आणि शापामुळे तो सरडा होऊन पडला होता. आता त्याला उशाप दिल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं. दर्शन झाल्यावर त्याचं जे मूळ स्वरूप होतं त्या मूळ स्वरूपात तो पावला. जो ब्रह्मादिका वंद्य पूर्ण, चिराब्दिवासी नारायण. त्याचे धरले दृढ चरण, प्रेमे करून तयाने. अंबा ठाकला जोडून कर, मग तयाशी पुसे श्रीधर. तू कोण येते सांगवीर, काय प्रत्युत्तर बोले तो. म्हणे माझे नाव नृपवर, पुण्यपंथे वर्तता साचार. मध्ये कापाय घडला थोर, झाला खर मजोरी. एका महापर्वकाळी ब्राह्मण बोलावून सकळी. तयासी सहस्र गोदाने अर्पिली, संवत्स विधी प्रकारे. म्हणजे ब्राह्मणाचा शाप फार कठीण आहे, कोणाला तो मागे घेता आला नाही. आणि त्यावेळेला जी ब्राह्मणाला गाय द्यायची ती वासरासहित द्यायची, म्हणजे दुभती गाय द्यायची. तिची सोन्याची शिंग तिला करायची, तिचे खूर सोन्याचे करायचे. म्हणजे अशा पद्धतीने गायी कोट्यावधी गायी एकेका ब्राह्मणाला द्यायची. म्हणजे गायी असतील किती नाही का, कोट्यावधी गायी. आता या राजाचा म्हणजे मी मागे सांगितलं पहा की श्रीमद भागवत महापुराणात त्याची कथा आलेली आहे की या राजाने या संपूर्ण विश्वामध्ये जेवढे धुळीचे कण आहेत, या संपूर्ण विश्वामध्ये जेवढे धुळीचे कण आहेत आणि या विश्वामध्ये जेव्हा पाऊस पडतो म्हणजे संपूर्ण पावसाळ्यामध्ये जेवढ्या पावसाच्या धारा पडतात तेवढ्या गायी दान केल्या. किती? आणि आकाशात जेवढे तारे आहेत, आकाशात जेवढे तारे आहेत, जेवढ्या पावसाच्या धारा कोसळतात आणि जेवढे या विश्वामध्ये धुळीचे कण आहेत तेवढ्या गायी या मृगराजाने दान केल्या होत्या. पण एक गाय त्याने एका ब्राह्मणाला दान केली होती, पण ती गाय होती ओढाल होती. तिला तिथं नाही पटलं. त्या ब्राह्मणाच्या हातचं पाणी, त्याने आणलेलं गवत ते न पटल्यामुळं ती एक दिवशी त्याने सोडल्यानंतर ती कुठे आली, पुन्हा राजाकडे ती पळून. पूजामान पाहुणे ब्राह्मण, गेले आश्रमाशी गायी घेऊन. त्यात एका ऋषीची गाय पळून आली कल्पांत आमच्या. म्हणजे राजा कथा सांगून राहिलेले भगवंताला. तो दुसरे दिवशी करुणी स्नान आणि एक ब्राह्मणा लागून त्याची गाय दिसली नेनोन. मग तो ब्राह्मण आला पहावया. तर ज्याची ती गाय पळून गेली होती त्याने पाहिलं का जाऊन पाहू दे. आणि गाय तिला म्हणतात की तुम्ही ती 50 किलोमीटरवर जरी तुम्ही तिला न्या आणि तिथे नेल्यानंतर तिला फक्त घरात बांधा आणि उद्या सोडून द्या. ती सोडून दिल्यानंतर ती तिथे चारा खात राहणार नाही, तर ती गाय पुन्हा जिथून आणले तिथे येईल. तिला गाय म्हणतात. आणि म्हैस तिला म्हणतात ह्या घरातून सोडा आणि त्या शेतात नेऊन लावा, तिला तुम्हाला पुन्हा घरी आणावी लागेल. ती तशी येणार नाही, ती दुसऱ्याच्या घरात पण जाईल. किंवा तिला ती इकडे वाघुलीकडे न फिरता ती करवेल्याला पण जाईल, नाही तर शिरगावला पण जाईल. तिला वाटणार नाही की मी वाघुलीचे, वाघुलीला जावं. म्हणजे अशी जिची बुद्धी आहे ती म्हैस आणि अशी जिची बुद्धी आहे ती गाय. आणि म्हणून ती त्या ब्राह्मणाच्या घरातून, त्या ऋषीच्या घरातून सुटल्याबरोबर लगेच ते आपल्या राजकल्पामध्ये पुन्हा परत आली. आणि ती गाय राजाने न कळत कदाचित आज्ञा केली असेल सेवकाला की आता ते ब्राह्मण आलेले त्यांना ती गाय दान करा. आणि राजाने ती पाहिली पण नसेल कदाचित, ही कालचीच गाय आहे म्हणून. त्या सेवकाने ती गाय सोडली आणि त्या ब्राह्मणाला दान दिली. आणि तो ब्राह्मण आता आपल्या घरी ती गाय घेऊन चाललेले आणि आपल्या गोठ्यातून गाय पळाली म्हणून तो दुसरा ब्राह्मण चौकशीसाठी राजाकडे आलेले. त्यांची दोघांची रस्त्यातच भेट झाली. तेने येऊनी ती गाय धरिली, म्हणे हे माझी पलोनी आली. ब्राह्मण म्हणे मजा आता दिदली, मीन सोडी सर्वथा.
एकाशी भांडती ब्राह्मण म्या धरिले दोघांचे चरण पहिल्या ब्राह्मणाशी सहस्र गोदान द्यावया सिद्ध झालो. ज्याने काल गाय नेली होती त्याला सांगितलं की अरे बाबा 100 घे 1000 घे पण ते एका गायीच्याशी वाद घालू नको. तर ती मी त्याला दान केलेली ती त्याला नेवते तुला किती पाहिजे तेवढ्या माग. पण तो ब्राह्मणच ना तो बोलतो मला तीच पाहिजे जी काल दिली होती मला असं. तो म्हणे मी न घेई सर्वथा माझीच मत देई आता. तो दुसऱ्या ब्राह्मणाशी प्रार्थिता तोही सर्वथा नायके. दोघे विप्र भांडता न राहतीच राहाविता. दोघे क्षोभोनी कृष्णनाथा मद शापशे श्रे ताडिले. म्हणती महासरळ होऊन कुपा माझी पडे बहुत दिन. म्या धरिले त्यांचे चरण मागुती वचन बोलिले. पुढे अवतरेल श्रीकृष्ण जो पूर्ण ब्रह्म सनातन. त्याची दृष्टी पडता उद्धरण जाशील तेव्हा स्वर्गात. यादवांशी म्हणे कृष्णनाथ पहा अन्याय तरी किंचित. केवढा झाला अनर्थ पुण्य पुरुषा रायाते. या लागी ब्राह्मणांशी भिवून वर्ता तुम्ही सावधान. हे असो तत्काल विमान राया कारणे पातले. नमस्कारोनी हरीचे चरण नुगराजा गेला उद्धरून. हरिपद प्रसादे करून इंद्रभुवनी राहिला. आणि तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण पण ब्राह्मणांची पूजा अर्चा करायचा. ब्राह्मणांना घाबरायचा कारण ब्राह्मणांनी भगवंताला शाप दिलेला आहे आणि भगवंताला सुद्धा हे माहित होतं की ब्राह्मणांचा शाप कधी खोटा होत नाही. म्हणून त्यांच्याशी फार तो सांभाळून वागायचा. आणि अनुभवातून या नुगळ नावाच्या राजाने भगवंताला सांगितलं होतं की या जमातीशी सांभाळून राहा. ब्राह्मण जमात आहे तिच्याशी सांभाळून राहा म्हणजे तुम्हाला काही वावग होणार नाही. नुगराजा गेला उद्धरून हरिपद प्रसादे करून इंद्रभुवनी राहिला. द्वारकेत प्रवेशाला कृष्णनाथ तो भेटीशी आला वीरपार्थ. चतुर रणपंडित सुभद्राकांत आवडे बहुत श्रीकृष्णा. श्रीकृष्णे आवडी करून हृदयी अलिंगला अर्जुन. परमप्रीती दोघां लागून पंक्तीशी भोजन शेजारी. एका आसनी दोघांशी बैसणे एके तल्पकी निद्रा करणे. गुह्य गोष्टी बोलणे दोघा जणी एकांती. तो द्वारके माझी एक ब्राह्मण त्याची 8 बाळे गेली सटवून. मागुती श्री प्रसूत होऊन 9वा पुत्र झाला. ब्राह्मण श्रीरंगाजवळी आला बाळांचा वृत्तांत सांगितला. हरी जे 5वे दिवशी पुत्र जातात याला उपाय मजला सांगा काही. आणि श्रीमद भागवत पुराणात वेगळी कथा आहे. त्या ब्राह्मणाची 9 पोरं मेली. तो म्हणजे द्वारपालावर दरवाज्यावर आणायचा मुख्य द्वारावर आणि तिथे त्या बाळाला घेऊन तो रडत बसायचा आणि भगवंताची अवहेलना करायचा निंदा करायचा असं आहे. आणि मग जेव्हा तो 10वं बाळ झालं आणि ते जेव्हा मेलं आणि ती भगवंताची निंदा करत असताना नेमका अर्जुन तिथे येऊन हजर झाला होता. अर्जुनाने ती निंदा ऐकली आणि त्याच वेळेला अर्जुनाला सामोरे जाण्यासाठी मुख्य दरवाज्यावर भगवान श्रीकृष्ण बलरामासहित आले होते. म्हणजे अशी ती कथा त्याच्यात आहे आणि ही वेगळी थोडी वेगळी कथा आहे पण तशीच त्या स्वरूपाची कथा आहे. आता श्री झाली प्रसूत एवढा तरी राखे सुत. तो गर्वे बोले वीरपार्थ मी रक्षीन बाळ तुझे. आता तिथे भगवान श्रीकृष्ण बलरामाला घेऊन मी मागे कथा सांगितली पहा की भगवान श्रीकृष्ण रथात बसून दारुकाला विनंती केली आणि म्हणजे संपूर्ण 14 भुवन फिरले, पाताळात गेले, 7 पाताळात फिरले व कुठेच ती बाळाचा तपास लागला नाही. आणि मग ते अनंताकडे जायला निघाले म्हणजे तपास घेण्यासाठी. आपण अनंताला जाऊन विचारूया की ही बाळं कुठे असतील कारण अनंताला ते माहीत असेल. आणि म्हणून तो रथ तिथे जात असताना एक म्हणजे अतिशय विवर होतं, काळोख होता आणि त्या काळोखातून रथ जात असताना घोडे असे उताने पडले. जसं आपण एखादा बैल पोहायला न्यावा आणि तो दमल्यानंतर तो उलटा होतो असा उताना होतो तसे ते काळोखात ते घोडे उताने पडले. आणि बलराम दादा घाबरला
दारूक पण घाबरला. म्हणजे त्यांच्या जे दोऱ्या होत्या त्या दोऱ्यांचा काही उपयोग नाही. म्हणजे ते असे अंदाजेच म्हणजे प्रयाण करत होते. आणि सगळे घाबरल्यानंतर मग भगवंताला ती माहीत होती माव. मी त्याच्या पाठीशी फार म्हणजे एक भक्तीचं वर्म तिथे म्हणजे ते दाखवलेलं आहे की त्या अंधारमय विवरातून बाहेर पडल्यानंतर मग कोटी सूर्याचा प्रकाश पुढे पाहायला मिळाला. आणि त्या कोटी सूर्याच्या प्रकाशामध्ये अनंत, ज्याला आपण अनंत म्हणतो, त्यांचा वास होता. आणि तिथे गेल्यानंतर मी मागे सांगितलं की ती पोराशी बाजूला 10 पोरं खेळत होती. आणि अनंताला भगवंताने म्हणजे अनंताला प्रश्न विचारण्यापूर्वी अनंताने भगवंताचं दर्शन घेतलं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आता भगवंत म्हणजे अनंतापासून त्यांची निर्मिती आहे. पण अनंताने भगवंताचं दर्शन घेतलं. आणि भगवंताने मग शंका विचारली, अनंताने शंका विचारली की आपण का आलात? तर म्हणे असं असं काम आहे. एका ब्राह्मणाची 10 मुलं गतप्राण झालेले आहेत आणि त्यांना मला पुन्हा त्या ब्राह्मणाकडे न्यायचे. त्याने फार माझे काय केलेले आहे, अवहेलना केलेले, निंदा केलेली आहे. आणि त्या निंदेला मी पात्र आहे. त्या निंदेला मी पात्र आहे. त्या निंदेपासून दुरापास्त होण्यासाठी मला त्याची बाळं नेऊन द्यायची. आणि त्या बाळांचा मला कुठेच तपास या विश्वामध्ये लागलेला नाही. तेव्हा अनंत सांगतात की ती खेळतात ना ती पोरं, तीच त्या ब्राह्मणाची 10 मुलं आहेत. आणि म्हणजे माझ्यापासून झालेला अवतार हा भगवान श्रीकृष्ण हा पितांबरधारी, मयूरपिच्छधारी, सुदर्शन चक्रधारी हा कसा आहे ते मला पाहायचं होतं. त्याचं दर्शन मला त्या मयूरपिच्छधारी सुदर्शन चक्रधारी भगवंताचं मला दर्शन घडवायचं होतं. माझ्या या दृष्टीने माझं दृष्टीचं पारणं फेडायचं होतं. मी फक्त कानाने ऐकत होतो की त्याने अशी अशी त्या ठिकाणी गोकुळात अशी क्रीडा केली आणि इतका मोठा कंस राजा मारला, फार मोठी ख्याती केली. आणि असा ख्याती करणारा भगवान श्रीकृष्ण मला माझ्या डोळ्याने पाहायचा होता. म्हणून देवा ही पोरं मी इथे आणून ठेवलेली आहे, अशी ती घेऊन जा. आणि मग भगवंत ती मुलं आणून त्याने वगैरे दिली. तशीच या ठिकाणची ही कथा तशा स्वरूपाची आहे. पण इथे अर्जुनाचा गर्व मिटवायचा आहे. अर्जुन द्वारकेला आलेला आहे आणि मग अर्जुन सांगतो की ते मी बघतो, कारण मी कोण आहे, मी धनुर्धर आहे. त्याचा गर्व अर्जुनाला आहे. आता ब्राह्मणाच्या घराशी आला अर्जुन, म्हणे मी बाळकाचा रक्षीन प्राण, यमकाळ उभे चिरीन निज सामर्थ्य करुनिया. म्हणजे ते भगवंताला सांगत होते. एवढ्यात अर्जुन तिथे आला आणि अर्जुनाला त्या म्हणजे आपल्या धनुर्धारी विद्येचा अहंकार होता. आणि म्हणून त्याने सांगितलं की मीच येतो म्हणे आणि यमराजाला उभा चिरून टाकतो. मी असता सामर्थ्यवंत काय करतील यमदूत, टाइम बघतो मी, कैसा सटवेल विप्राचा सुत, तो आजी सत्य पाहिल. जर या बाळाचा जाईल प्राण, तरी मीही अग्निकाष्टे बक्षीण, ऐसा करुणी आपण रक्ष अर्जुन सभोवते. विप्राच्या ग्रहावरुणी थोर, दृढ रचिले बाणांचे मंदिर, दिव्य मंत्र जपोनी सत्वर, दिग्बंधन पार्थ करू. धनुष्याशी लावूनी बाण, द्वारी रक्ष तसे अर्जुन, तो प्रवर्तला 5वा दिन, गेला प्राण बालकाचा. जननी पिटी वक्षस्थल, आहार्य अर्जुना सटवले बाळ, पार्थ क्षोभळा प्रबल, गेला तत्काल यमपुरी. यमाशी पुषे वृत्तांत, तो म्हणे नवही बाळे येथ, मी आणले नाही सत्य, जाण यथार्थ कपिध्वजा. लगेच तो यम दरबारात गेलेले. यमाने सांगितलं की ही ब्राह्मणाचे 9 पोरं मी आमच्या दरबारात आणलेली नाहीत. बाळका कारणे ते वेळे, स्वर्ग मृत्यू पाताल शोधिले, 14 लोकात झाडे घेतले, परी बाळे न सापडती. आला द्वारकेशी परतोन, मग चेतविला महाग्न, प्राण द्यावयाशी अर्जुन, सिद्ध झाला ते काळी. तर त्याने पणच केला होता असे की बाळ जर ते मृत्यू पडलं तर मी अग्निकाष्ट भक्षण करीन. हा त्याचा दुसरा पण आहे. आणि पहिला पण जयेंद्रथ नाही का, म्हणजे सूर्यास्ताच्या आत जयेंद्रथाचा वध नाही केला तर मी अग्निकाष्ट भक्षण करीन.
म्हणजे हे पण त्याचं अज्ञान होतं आणि हे पण त्याचं अज्ञान आहे आणि दोन्ही वेळेला भगवंतालाच काम करावं लागलं. असं त्याही वेळेला मग काय केलं, भगवंताने आपलं सुदर्शन चक्र सूर्याच्या आड घाली, सुदर्शन आड घातलं, काळोख पाडला आणि तो जयेंद्रात कौतुकाने बाहेर आला की सूर्य मावळला म्हणून. आणि मग सांगितलं की हा सूर्य आणि जयेंद्र. म्हणजे भगवंत जेव्हा आपण अविचाराने अज्ञानाने एखादी प्रतिज्ञा करतो त्यावेळेला भगवंताला त्या प्रतिज्ञेचं ते प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वतः भगवंताला उभं राहावं लागतं. वृत्तांत ऐकोनी सर्वेश्वर पार्थाजवळी आला सत्वर. कपिध्वजे वृत्तांत समग्र श्रीरंगाशी सांगितला. मग दिव्य सजूनी परिकर श्रीकृष्णे आणविला सत्वर. त्यावरी कमळावर सुभद्रावर बैसोनिया चालिले. पवन वेगे रथ जात पृथ्वी मंडल उल्लंघित त्वरित. सप्त समुद्र अद्भुत क्रमुनी मागे टाकिले. सप्त आवरणे भेदून जेथे वसे आदि नारायण. तेथे नेऊन अर्जुन उभा केला श्रीकृष्णे. कोटी सूर्याची प्रभा जाय लपून ऐसा शेषशायी नारायण. त्यांच्या पद अंगुष्ठावरून ब्रह्मांडची ओवाळीजे. ते स्वरूप तेज अपार नेत्री पाहू न शके मित्र. त्याचे स्वरूपी वसुदेव पुत्र मिळून गेला एकत्वे. परम घाबरा झाला अर्जुन पाहे तव जवळी नाही श्रीकृष्ण. अद्भुत तेज न लक्षवे पूर्ण झाकी नयन भये तेव्हा. नयन झाकुनी पंडुसुत श्रीकृष्णा नामे हाक देत. म्हणे कैवार्या धावत्वरित कामज येथे सांडिले. मंगल धामा राजीव नेत्रा पुराण पुरुषा स्मरारी मित्रा. मन्मथ जनका देवकी पुत्रा धाव सत्वरी मज लागी. जलजोद्भव जनका मधुसूदना. पांडव रक्षका भक्त जनरंजना. समरधिरा जान दानव भंजना काढी मज येथुनी. कासावी झाला पार्थ मग प्रगटला कृष्णनाथ. दिव्य चक्षु तयाशी देत म्हणे पाहे अद्भुत तेज माझे. मग पार्थे उघडिली नेत्र कमले दिव्य स्वरूप निहाळिले. तव तेथे नवही बाळे ब्राह्मणाची कीर्ती. मग स्तवुनी आदि नारायण नवही बाळे घेतली मागून. रथी बैसुनी कृष्ण अर्जुन आले परतून द्वारकेशी. अर्जुना जवली नवही बाळे श्रीकृष्णे दिदली तये वेळे. मग ब्राह्मणाशी बोलाविले श्री सहित ते धवा. उभयतांशी पूजनी पार्थ समर्पिले नवही सुत. ब्राह्मण आनंदे बहुत यश वर्णित पार्थाचे. ब्राह्मण गेला गृहाशी मग अर्जुन म्हणे ऋषिकेशी. तुझी लीला ब्रह्मादिकाशी पाक शासनाशी अगम्य. श्रीकृष्ण म्हणे पार्था सर्व स्वरूपे मीच धरिता. येथे हृदयाची नाही वार्ता करता हरता मीची पै. असो आज्ञा घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थासी गेला परतून. सकळ अभिमान गळून कृष्ण स्मरणी वर्ततसे. श्रीधर श्रोतया विनिवित संपत आला हरिविजय ग्रंथ. परी एक अनुसंधानी संमत पद्मपुराणीचे सुचले. आता ग्रंथ संपले पण आता मला एक आठवण झाली व पद्मपुराणाची, म्हणून अजून एक छोटीशी कथा सांगतो. पद्मपुराणे पांडुरंग महात्म्य तेथेही कथा आहे उत्तम. श्रुती परिशिजे सप्रेम अत्यादरे करुनिया. शची शक्राची अंगणा ती एकदा गेली विष्णू भुवना. तो देखिला वैकुंठ राणा लक्ष्मी सहित ते वेळा. करुनिया हरीशी नमन उभी ठाकली कर जोडून. परी शचीचे इच्छी मन अर्धांगी बैसेन हरीच्या. हा परमात्मा आदि नारायण जरी मी याच्या अर्धांगी बैसेन तरी भाग्य परिपूर्ण
मग जगजीवन घेऊयत. हरी म्हणे ते अवसरी सची तुवा जे इच्छिले अंतरी. 60 सहस्रे वर्षे तप करी हिमगिरी पाठारी मज लागी. 60,000 वर्ष तप कर, तेव्हा तुझी तपाची पूर्ती होईल आणि तुझी जी इच्छा आहे ती प्राप्त होईल. पुढे मी धरीन कृष्णा अवतार, गोकुळी करीन लीला चरित्र. तू राधा होऊनी सत्वर, प्रगटे मग जाते. तेथे मी तुझ वरीन, मग मी कंसवदाशी जाईन. ते वेळे तू गुप्त होऊन, द्वारके येई वेगेशी. ऐसावर पाहुनी ते अवसरी, इंद्राने निर्धारे तप करी. प्रगटली गोकुळा भीतरी, भोगिला मुरारी कुंजवनी. मग मथुरेशी जाता ऋषिकेशी, वियोग्न सावे राधेशी. गुप्त होऊनी हिमाचळाशी, मागुती तपाशी ती गेली. मग ते दिव्य तप करुणी, तेची आली द्वारके लागुनी. श्रीकृष्णे राधेशी देखोनी, आलिंगुनी अंकी बैसविली. अद्यापि द्वारकेशी जाण, श्रोती पहावे जाऊन. होते राधा कृष्ण पूजन, सर्वजण देखती पै. असो अर्धांगी राधा घेऊनी, बैसला असता चक्रपाणी. तेथे आली रुक्मिणी, हरी चरण पहावया. जरी 16 सहस्र गोपिका असती, सत्यभामादी सकळ युवती. परी त्याही येता रुक्मिणी सती, न बैसती हरी अंकी. रुक्मिणी येताची सकळा, उभ्या राहती गोपबाळा. सर्वांदेखता चितकळा, हरी अर्धांगी बैसत. सर्वांदेखता बैसे रुक्मिणी, परी तिज देखत न बैसे कोणी. हे ज्ञान कळा पट्टराणी, हिची सरी कोणी न पावत. असो रुक्मिणी आली जो एकदा, तो हरीची अर्धांगी बैसली राधा. न धरी रुक्मिणीची मर्यादा, चढली क्रोधा विमुखी. या ठिकाणी ही वेगळी थोडी वेगळी कथा आहे की या ठिकाणी रुक्मिणी आलेली आहे आणि राधा त्यांच्या मांडीवर बसलेली आहे. पण रुक्मिणी आल्यानंतर राधा उठून उभी राहिली नाही, त्याच्यामुळं तिला थोडासा राग असे. आता म्हणजे थोडक्यात की रुक्मिणी ही अतिशय ज्ञानी होती, तरी सुद्धा तिला अहंकार हा होता. मान अपमान त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने नांदतच होता. आणि म्हणून मला पाहून उठली नाही, काय झालं नाही का, मला पाहून उठली नाही, मला विचारलं नाही, मला विचारल्याशिवाय करून राहिल्यात, माझा सल्ला घ्यायला पाहता. म्हणजे हा जो अहंकार आहे तो अहंकार इथे रुक्मिणीला नडलेला आहे. सर्वान देखता असो रुक्मिणी आली जो एकदा, तो हरीचे अर्धांगी बैसली राधा. न धरी रुक्मिणीची मर्यादा, चढली क्रोधा विमुखी. अतिशय क्रोधाला, अतिशय रागाला. कारण हे जे षड्विकार आहेत, तर हे षड्विकार जरी आपण ज्ञानी असलो तरी सुप्त रूपामध्ये आपल्या ठिकाणी आहेत. आणि जर कुठे आपल्याला थोडीशी मानापमानाची बाधा झाली तर ते वर डोकावतात. तशी ते खाली माना घालू नयेत, ते कधीच पुढे येणार नाहीत. पण आपल्याला मानापमानाची बाधा झाली का मग ते थोडेसे वर डोकावतात. आणि थोडंसं वर डोकं काढलं की ते आपलं कायमची म्हणजे आपला काटाच काढतात. ते थोडंसं जरी क्रोध थोडासा जरी डोकावला तरी तो आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही. मग तो ठरवतो की झालं माझ्या हातून घडलं, पण ते अविचाराने झालं. किंवा जेव्हा त्याला फाशीची शिक्षा लागली तेव्हा त्याला कळलं की मी जे केलं. अशात आपण पाहतो बलात्कार, परस्त्रीवर बलात्कार करायचे किती सुख आहे ते, आणि किती क्षणभर सुख आहे. पण त्या क्षणभर सुखासाठी त्याला काय झालेलं आहे, फाशीची शिक्षा झालेली आहे. आयुष्यभर तिथे फाशी शिक्षा भोगताना एकाच गोष्टीची त्याला आठवण आहे की हे कशामुळं मला प्रायश्चित्त भोगावं लागलं. तसं आता इथे वास्तविक विशेष असं काय नव्हतं. ती प्रेम स्वरूप राधा होती. पण प्रेम स्वरूप राधा तिची सुद्धा तिथे मानापणाची बाधा झाल्यामुळं रुक्मिणीला तिची ओळख झाली नाही. आणि ओळख न झाल्यामुळं
आता ही रुक्मिणीचे काय झालेले नागवण झालेले. पुढील भविष्य जाणवणे तात्काळ रुक्मिणी गेली रुसोनी दक्षिण दिंडीरवणी येऊनी तप करीत बैसली. दिंडीरवण तेची पंढरी भीमातिरी भीमकी तप करी मज येथे पाहवया येईल मुरारी द्वारकेहुनी आपणची. मग दिंडीरवनात भीमक कन्या तप करीत तो द्वारकेशी कृष्णनाथ काय करिता झाला. रुक्मिणी जाता द्वारकेहुनी कळाहीन सकळ कामिनी ते सर्व सौभाग्य खाणे गेली रुसोनी भीमा तटा. मग रुक्मिणी कारणे कृष्णनाथ सर्व उर्वी मंडळे शोधित तो गोकुळाशी आला त्वरित बाळवेश धरी तेव्हा. सवे गायी गोपाळ घेऊनी दक्षिण दिशे आला चक्रपाणी शोधित वनी उपवनी ते रुक्मिणी चितकला. गोरक्षणाचा वेत्र करी तोची दंड धरी पुतणारी शंख तो कमंडळू निर्धारी संन्याशी हरी झाला असे. श्री वत्संकित मनोहर मुगुट कुंडले मकराकार निळजी मुतवर्ण श्रीधर बाळ दिगंबर झाला. शोधित शोधित ऋषिकेशी आला लोदंड क्षेत्राशी दिंडीरवण म्हणती त्याशी तेथे द्वारकावाशी प्रवेशला. मागे टाकुनी गायी गोपाळ त्या वनात प्रवेशे घननील तो तेथे बैसली वेल्लाल तप करीत एकांती. अंकांतरी धरुनी वेत दोन्ही कटी ठेवूनी हस्त रुक्मिणीचे वदन विलोकित उभा राहिला तेथेची. म्हणे पद्मनेत्रे कामिनी का बैसलीच येथे येऊनी मजन गमे तुझ वाचुनी म्हणोनी धावुनी येथे आलो. म्हणे प्रिये तुझ वाचून मज युगा समान वाटे क्षण मग रुक्मिणी बोले वचन तू कोण आहेसी सांग पा. चोरटिया सारिका अकस्मात उभा ठाकलाशी या वनात परांगणेशी बोलावया मात काय कारण तुझासे. परनारीशी प्रिया मनसी मज ऐशे वाटते मानसी बहुतेक परद्वारी आहेशी बाळपणापासून. ऐकोनी भीमकीचे वचन हास्य करीत मधुसूदन मग हृदयी दृढ आलिंगन केले समाधान तिचे. तो पुढे पुंडलिक भक्त माता पित्यांची सेवा करीत तेने तोषला जगन्नाथ जाऊनी तेथे उभा ठाके. हरी म्हणे धन्य धन्य पुंडलिका वर मागे भक्त तिलका ये रे वीट टाकेली वैकुंठ नायका भैसावया कारणे. त्या विटेवरी पद जोडूने दोन्ही कर कटी ठेवूने उभा राहिला मोक्षदानी पुंडलिकाशी न्याहाळीत. माता पित्यांची सेवा करूने हरी समीप आला पुंडलिक मुने प्रेमे लागला दृढ चरणे मग मोक्षदानी बोलत. पुंडलिका वर मागे येची क्षणी येरू म्हणे जैसा येची चक्रपाणी तैसा चिरकाल ये स्थानी उभा राहे भगवंता. जे तुझ्या दर्शनाशी येती ज्ञानहीन मूढमती त्यांची दर्शने व्हावी मुक्ती हीची विनंती माझी असे. आणि या क्षेत्राचे नाम पंढरीनगर दक्षिण द्वारका नाम साचार रुक्मिणी सहित तू सर्वेश्वर राहे स्थिर येथेचे. विठ्ठल नाम अभिधान चालवावे आता येथून मज कोठे न जावे सोडून कृपाळुवा सर्वेशा. म्हणून दक्षिण द्वारका पंढरी जे विख्यात भूमंडळावरी सकळ द्वारकेची संपदा मुरारी आणीत तेव्हा पंढरीये. हा भीमा तिरविहारी दिगंबर आदि पुरुष परात्पर आनंद संप्रदाय थोर तेथून या वाढला. कुठून वाढला म्हणजे तेथून. मूळ गुरु आदिनारायण प्रथम शिष्य चतुरानन आपुले जे गुह्य ज्ञान ठेविले पूर्ण त्यापाशी. त्याची ब्रह्मवंद्य निज ज्ञान
आत्रीशी दिदले प्रीती करून त्याचे पोटी परब्रह्म पूर्ण दत्तात्रय अवतरला. अवतार उदंड होऊन गेले परी दत्तात्रय रूप आहे संचले. अत्रीने ज्ञान ठेविले दत्तात्रेयी सर्व ते वेळा. त्या दत्तात्रयापासून सदानंदी बिंबले ज्ञान. त्याची रामानंदी ठसावून परिपूर्ण पसरले. तेथून कमलानंद यतीश्वर जो गंभीरपणे जैसा सागर. तेथून ज्ञान समग्र ब्रह्मानंद अवतरले. तेथून सहजानंद मुनी ज्याची समाधी आहे कल्याणी. तेथून पूर्णानंद पूर्णपणे अवतरला यतिराज. तेथून दत्तानंद तत्वता जो श्रीधराचे पितयाचा पिता. तो दत्तात्रयाची मागुता अवतरला सहज स्थिती. तेथून ब्रह्मानंद सद्गुरु जो ज्ञानाचा महामेरू. श्रीधर वरद निर्विकारू भीमातीर विलासी जो. शाळी वाहन शके 1624 चित्र भानुनाम संवत्सरास शुद्ध द्वितीया मार्गशीर्ष मास ते दिवशी ग्रंथ संपला. श्री पांडुरंग वरे करून पंढरीस ग्रंथ झाला निर्माण. एकदा श्रवण करिता परिपूर्ण पापे दारुण भस्म होती. 3 आवर्तने वाचिता पवित्र कुळी होई दिव्य पुत्र. तो भक्तराज महाचतुर होईलायसे जाणिजे. 1 आवर्तन करिता हरे घोर संकट चिंता. शत्रु पराजय तत्वता श्रवण करिता हरी विजय. काम क्रोध मद मत्सर हेची शत्रू अनिवार. यांचा पराजय होईल साचार श्रवण करिता भावार्थी. बरं लगेच खालच्या वेळी सांगितलं. लगेच खालच्या वेळी सांगितलं बरं झालं. नाहीतर विचारच करायला लागला असता आपल्याला पण की हरिविजय ग्रंथाचं पारायण करायचं आणि शत्रूवर विजय मिळवायचा. हरिविजय करिता श्रवण हरे सकळ ऋणात्वा रोग दारुण. आपण प्रगटवणे श्रीकृष्ण संकटे त्यांची निरशील. 36 अध्याय ग्रंथ तत्वता प्रीती पाहो पंढरीनाथा. या ग्रंथाशी मूळ करता पंढरीनाथ जाणीजे. जे जे विठ्ठले करणी सांगितले ते ते येथे पत्री लिहिले. न्यूनात्वा आगळे त्यांचे तोची जाणे पै. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ज्या ज्या संतांनी जे जे असे काही समजा चरित्र भगवान श्रीकृष्णाचा लिहिला किंवा त्यांनीच केलेली म्हणजे आपला रामविजय ग्रंथ किंवा भागवत आहे. तर हे जे सगळे ग्रंथ झालेले आहेत तर भागवत सुद्धा लिहिताना म्हणजे नाथांची हीच अवस्था होती. असं की म्हणजे प्रभू राम सांगत होते आणि जसं रामाने सांगितलं तसे ते लिहित होते. तसे या ठिकाणी पांडुरंगाने जशी त्याला बुद्धी दिली, पांडुरंगाने जसं जसं सांगितलं तसं तसं सिद्धर स्वामींनी या ठिकाणी जसं ते तसं लिहिलेलं आहे. आणि म्हणून ते सांगतात की आता चुकीचं आहे की बरोबर आहे ते तुमचं तुम्ही जाणं. असं कारण पण म्हणजे आम्ही जे लिहिलंय ते चुकीचं नाही. देवाने सांगितलंय तसं जसं तसं लिहिलं असं. दशम आणि हरिवंश पद्मपुराणीच्या कथा विशेष. त्याची हरिविजयी सुरस श्रोते सावकाश परिसाव्या. 36 अध्याय हरिविजय पांडुरंगाशी परमप्रिय. हा ग्रंथ संग्रहिता ते घर निर्भय सदा विजय होईजे. हरिविजय ग्रंथ भांडार 36 कोठड्यांचे परिकर. माझी रत्ने भरली नाना प्रकार जोहरी संत परीक्षक. 36 तत्वे ही साचार की 36 खणांचे दामोदर की 36 गंगा मिळवणी समग्र हरिविजय समुद्र भरलासे. की 36 कोहळी धन दिदले ब्रह्मानंदे दाऊन की 36 खणांचे वृंदावन निज भक्त संपूर्ण तुळशीवरी. ही हरिविजय ग्रंथ राजेंद्र हे 36 जाणा त्यांचे महावीर. करीती सकळ पापांचा संहार प्रताप धीर महायुद्धी. हरिविजय हेची आकाश तेथे 36 चढांश
ब्रह्मांड भेदुनी प्रकाश पलीकडे जाई पै. की 36 वृक्षांचे वन, की 36 क्षेत्रे पिकली पूर्ण, की हे पदक दैदिप्यमान 36 रत्नांचे जडिले. की हा प्रयागराज थोर भाव माघ मास अति पवित्र, स्नान करी पुण्यवंत नर अर्थी बुडी देऊन या. की हा भवरोगावरी दिव्य रस, बुद्धिमंदासी होय मती प्रकाश, सुख सांगे परीक्षितीस वारंवार गौरव. जेवढ्या कथा आहेत तेवढ्या सुखाने परीक्षितात सांगितलेल्या आहेत आणि वैशंपायनाने जैन सांगितलेले आहेत. प्रथम अध्यायी मंगलाचरण, गणेश सरस्वती संत वर्णन, गुरु महिमा सांगून प्रथमाध्याय संपविला. दैत्य पृथ्वीवरी माजले, म्हणून देव क्षीरसागराशी गेले, स्तवन करुणी सुरवर परतले, ऐशे कथिले द्वितीय अध्यायी. देवकी वसुदेवांचे लग्न, अवतरले शेष नारायण, गोकुळाशी गेले जगजीवन, हे निरूपण तिसऱ्या. गर्गे वर्णिले जातक, पालना निजविला वैकुंठ नायक, पुतना शोषिली निशंक, चौथ्यात हे कथिले असे. पाचव्यान तृणावर्त येऊन श्रीकृष्णाशी नेले उचलून, नाना क्रीडारस दावून मोहिले मन सर्वांचे. सहाव्यांत वनमाळी चौर्यकर्मे केली गोकुळी, गोपींनी गारांनी सांगितली, कौतुके करुणी यशोदेशी. सातव्यांत हे कथन दशावतार लीला पूर्ण, गोपींशी दावी श्रीकृष्ण सांगती पूर्ण यशोदेशी. आठव्या माझी कथन पद्म पुराणीचे संमत पूर्ण, राधेने कृष्ण घराशी नेऊन खेळविला गोसाई. नवव्यांत हेची कथेची प्रौढी, कृष्णे नेल्या बहुत खोडी, माया उखळी बांधिता तडी, यमलार्जुन उद्धरिले. दहाव्यांत गोपाल काळा करून वनक्रीडा करी नारायण, कमलोद्भवी केले वत्सारण, करी स्तवन प्रीतीने. अकराव्यांत कालिया मर्दन, बाराव्यांत गोवर्धन उद्धरण, तेराव्यांत कंसदूत मर्दून गोरक्षण केले. चौदाव्यांत अघासुर मर्दन, नंद यमुनेत गेला बुडून, तो माघारा आणि तसे नारायण वरुणापाशी जाऊन या. पंधराव्यांत हेची कथन कृष्णे घेतले देवकीचे वाण, वनात मागे राधेशी हरिदान, तेची वर्णन बहुत असे. सोळाव्यांत यज्ञ पत्न्यांनी येऊन हरीशी समर्पिले अन्न, रासक्रीडा संपूर्ण 17व्यांत कथिली. 18व्यांत निरूपण अक्रूर कृष्णाशी गेला घेऊन, 19 अध्यायी कंसवधून राज्य दिदले उग्रसेना. 20वा अध्याय अतिसुरस, श्रीकृष्ण शरण सांदीपणास, अद्भुत कथिला ज्ञानरस, गुरु शिष्य लक्षणे. 21व्यांत उद्धवे येऊन गोपीशी कथिले ब्रह्मज्ञान, 22व्यांत जरासंध पराभवून कालयवन भस्म केला. 23वा 24वा सार येथे कथिले रुक्मिणी स्वयंवर, 25व्यांत सर्वेश्वर जांबुवंती पर्णुनी अनेक. 26व्यांत कृष्ण नायिका आणिल्या 16 गोपिका, 27व्यांत रुक्मिणी विनोद देखा आणि प्रद्युम्न उपजला. 28व्यांत उखाहरण, भुजा छेदुनी त्राशिला बाण, 29व्यांत दरिद्रहरण, सुदामयाचे पै केले. 30व्यांत सत्यभामेचा विनोद, नारदाशी दान दिदला गोविंद. 31व्यांत गरुडाचा गर्वमद, हनुमंताती हरिला. 32व्यांत सुभद्राहरण, नारदाशी घरोघरी कृष्ण दर्शन. 33व्यांत राजसूयज्ञ, जरासंधा मारविले. 34व्यांत कथा निश्चिती, वाढीत असता द्रौपदी सती, बिरडे सुटता श्रीपती, चतुर्भुज करी ते ध्रुवा. 35वा अध्याय महेसभा वर्णन, शिशुपाल वक्रदंत वधून
विजयी झाला मधुसूदन, ह्याची कथा असंभाव्य. हे आता बसा. नाही, आता तुमच्या हस्ते होते.